आज आपला सराव क्लास आहे विद्यार्थ्यांसाठी. तर विद्यार्थ्यांना चांगला अनुभव यावा, त्यांना एक बोलण्याची एक प्रकारे शक्ती मिळावी किंवा योजना मिळावी. आणि त्यामध्ये आजचं जे व्याख्यान आहे ते सौ तृप्ती कुलकर्णी यांचं आहे. तर अशीच प्रत्येकाला आम्ही व्याख्यानं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ज्यांना ज्यांना इच्छा असेल व्याख्यान द्यायची त्यांनी संपर्क करावा किंवा व्हॉट्सअप करावा. जर त्यांची इच्छा असेल तर त्यांचीच पत्रिका, म्हणजे त्यांचे जे काही क्लायंट असतील त्यांचीच पत्रिका तिथे आपण दाखवली जाईल आणि त्याच्यावरती विवेचन त्यांनीच करायचं असतं. आणि इत्यंभूत जी काही माहिती तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही पत्रिका सोडवली असेल अशा व्यक्तीची पत्रिका तुम्हाला मांडायची आहे. आणि आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही ज्ञान द्यायचं आहे की ही पत्रिका माझ्याकडे आली आणि याच्याबद्दलचं जे काही कथाकथन आहे ते मी केलेलं आहे. तर पुन्हा एकदा कुलकर्णी मॅडमचं स्वागत करतो. आणि इत्यादी सर्व सभासद आहेत आपले. त्यामध्ये कुबल मॅडम आहेत, हळदळकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत आणि सर्व कुलकर्णी आहेत. इत्यादी लोकांचं, सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे. आणि आता तुम्ही कुलकर्णी मॅडम, मी तुम्हाला विनंती करीन की तुम्ही तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो सुरू करावा. आणि अगदी काही घाबरायचं नाही, तुम्हाला पुढे जायचं आहे हे लक्षात ठेवून आरंभ करा. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. तर आधी सरांना नमस्कार करते. इथं उपस्थित सगळे जे आपले विद्यार्थी मित्र मैत्रिणी आहेत त्या सगळ्यांना माझा नमस्कार. मी माझ्या परीने ही पत्रिका मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. काही चुकलं तर आपले सर आहेतच मार्गदर्शन करायला. शिवाय तुम्ही पण माझं काही चुकत असेल तरी बिनधास्त सांगायला काहीच हरकत नाहीये की मी कसं बोलू किंवा कसे बोलू असं काही विचार करू नका. तुम्ही अगदी दिलखुलासपणे मला सांगितलं तरी मला उलट आवडेल ते. तर सरांना वंदन करून मी सुरुवात करते. कुबल मॅडम, जन्मतारीखेचे जे आहेत ते फोटो लावा तो. लावते लावते. हं. बघा मॅडम लावलाय. हो हो, हं. घेऊ देत ना सगळ्यांना लिहून. हो हो हो, लिहू द्या. तारीख आहे 16/9/1995. रात्री 9:23 जळगावचा जन्म आहे आणि जातक स्त्री आहे. हं. ठीक आहे, तर हा, कुंडली लावू दे सर. हो. हां. हा हा, हा लावते लावते. हं. बघा लावली दिसते ना. हा. हो, दिसते दिसते हा. ठीक. दिसते. हो. आता प्रथम दर्शनी ही कुंडली पाहता आपल्या लक्षात येते की अग्नितत्वाचं लग्न आहे, मेष लग्न आहे. चंद्र आहे तो द्वितीय स्थानामध्ये उच्चीचा आहे. रवी सुद्धा स्वराशीचा आहे, शनी स्वराशीचा आहे. ह्या महत्वाच्या तीन गोष्टी दिसत आहेत. शिवाय बुध पण स्वराशीचा उच्चीचा. ह्या महत्वाच्या गोष्टी प्रकर्षाने आपल्याला लक्षात येत आहेत. आता ह्या मुलीच्या बद्दल थोडीशी माहिती अशी देते की हिला जन्मतःच आपल्या हृदयाची जी झडप असते ती अतिशय छोटीशी आहे. आणि हृदयाचे जे चार कप्पे असतात त्याच्यामध्ये ज्या दोन जवनिका असतात त्या दोन्ही भागामध्ये विभागलेल्या असतात. तर त्या तिच्या जवनिका दोन्ही आहेत त्या एकाच भागामध्ये आहेत. त्यामुळे जन्मल्यापासून हिचं अशुद्ध रक्त आणि शुद्ध रक्त मिक्स होतं. आणि हा तिला त्रास जन्मताच आहे. त्याच्यामध्ये तिचे डोळे, ओठ, नख हे सगळं काळं पडतं, काळं निळं पडतं. आणि जन्मल्यानंतर सुद्धा नॉर्मल बाळं जी जशी हालचाल करतात तशी तिची हालचाल अजिबात होत नव्हती. ती ना जवळजवळ 1 महिन्यानंतर रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली. तोपर्यंत ती डोळे सुद्धा धड नीट उघडत नव्हती. तिला आईचं दूध सुद्धा नीट पिता येत नव्हतं. हे तिचे झाले जन्मता असणारे प्रॉब्लेम्स. आणि 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बीटी शंट नावाचं तिचं ऑपरेशन केलं गेलं जसलोक हॉस्पिटलमध्ये. अर्थात त्यावेळेला डॉक्टरांनी असं सांगितलं की हे ऑपरेशन आहे हे पूर्णपणे तिला क्युअर करणारं नाही. हे टेम्पररी लेवलवरचं ऑपरेशन आहे. पण ते सुद्धा ऑपरेशन सक्सेसफुल झालं नाही. तिला त्याच्यातनं सुद्धा भरपूर त्रास झाले. ही एक पूरक सर्जरी असं डॉक्टर म्हणाले होते. फरक तर काहीच पडला नाही. आणि दोन जवनिका एकत्र असल्यामुळे सुद्धा तिला हृदयाचे त्रास तर आहेतच.
त्यामुळे तिला दम लागतो, तिला श्वास घ्यायला पण त्रास होतो. ती 4-5 पावलं चालली की लगेच थकून जाते. हे सगळं झालं हे लहानपणापासूनचा भाग म्हणजे साधारण 1 वर्षापर्यंतचा. त्याच्यानंतर त्यांनी घर शिफ्ट केलं 2007 साली. त्यावेळेस तिचं वय साधारणपणे 7 आणि 5, 12 वय होतं साधारणपणे त्यावेळेस तिचं. तर घरामध्ये काही थोडीशी कामं काढली होती त्यांनी. तर त्या बांधकामाच्या सुद्धा जे काही धूळ उडती म्हणा किंवा अ, वापरले जातात ते रसायनं वगैरे काम करण्यासाठी, त्याचा सुद्धा तिच्यावरती परिणाम झाला. तिच्या अचानक पांढऱ्या पेशी कमी झाल्या आणि हे तिला असे त्रास त्याच्याबरोबर बाकीचे सुद्धा मल्टिपल लेवलवरती तिचे वाढत गेले हळूहळू. नंतर तिला 2012 साली मलेरिया झाला आणि तिचं डोकं सतत दुखत असायचं. त्याचं कारण पण लक्षात आलं नाही. जवळजवळ ती शाळेत 6वी-7वीत होती तेव्हा तिच्या लक्षात आलं म्हणजे आई वडिलांच्या लक्षात आलं की तिला मायग्रेनचा त्रास होतोय म्हणून. त्यामुळे आणि त्याच्यामध्ये तिला डोळ्यांना पण नीट दिसायचं नाही. तिला कुठल्याही शाळेच्या ऍक्टिव्हिटीज करता येत नव्हत्या. तिला शाळेत सोडायला जायला लागायचं, घेऊन यायला जायला लागायचं. तिला शाळेतले कुठलेही खेळ खेळता आले नाहीत. तिचे वर्ग सुद्धा शिक्षकांना विनंती करून खालचे ग्राउंड फ्लोअरचे, कारण तिला जिने चढता यायचे नाहीत इथपर्यंत, पण शाळेतल्या सगळ्यांनी तिला कोऑपरेट केलं. पण मुळात मुलगी हुशार आहे, त्यामुळे अभ्यासामध्ये तिला तसा कधीच प्रश्न आलेला नाहीये याच्यामध्ये. आणि 2025ला आत्ता रिसेंट जेव्हा माझ्याकडे ही पत्रिका आली त्यावेळेला तिला न्यूमोनिया झालेला होता. आणि त्यांनी मला विचारलं की आतापर्यंत जे काही उपचार केले ते कुठलेही तिच्यावरती लागू पडलेले नाहीत. तर साधारणपणे कुठल्या प्रकारचे उपचार केले, कुठचे आयुर्वेदिक की होमिओपॅथी की आपलं ॲलोपॅथी, तर मी त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही आयुर्वेदिक ट्राय करा म्हणून. तर आयुर्वेदिक ट्रीटमेंट जेव्हा त्यांनी चालू केली तेव्हा तिच्यामध्ये थोडा थोडा फरक पडायला सुरुवात झाली. आणि ही मुलगी शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर ही मुलगी हिने एमफार्म केलेला आहे, म्हणजे फार्मसी मधलंच शिक्षण घेतलेलं आहे तिने. त्यामुळे तिला त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत की आपल्याला नक्की कशा प्रकारचे त्रास होत आहेत, कुठल्या गोष्टींमुळे होत आहेत हे सुद्धा तिला माहिती आहे. ठाण्यामध्ये ती जॉब पण करत होती. कोविडच्या वेळेला जेव्हा सगळेच जग ठप्प झालं होतं तेव्हा तिचा घरातनं जॉब चालू होता. आणि तिच्या जॉबचे स्ट्रक्चर साधारण असं होतं की तिला आठवड्यातनं एकदा ऑफिसला जायला लागायचं, बाकी सगळ्या वेळेला ती वर्क फ्रॉम होम असायचं तिचं. तर ऑफिसला जाताना सुद्धा तिचे आई वडील तिला सोबत घेऊन जायचे. शाळेत असताना सुद्धा परीक्षेच्या वेळेला आई वडीलच तिच्या सोबत असायचे. आई वडील दोघंही तिचे शिक्षक होते, दोघे रिटायर झालेले आहेत आता. तर जेव्हा ती जॉब वगैरे सुद्धा करत होती तेव्हा सुद्धा ती कॅबनच जायची, कॅबनच यायची. आणि आत्ता सध्या न्यूमोनिया झाल्यानंतर जेव्हा त्यांनी मला विचारलं की हे त्रास होत आहेत तर तिचे त्रास कमीच होत नाहीये, तर ह्याच्या पाठीमागचं काय कारण असावं. तर इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला की द्वितीय स्थानामध्ये चंद्र आहे. तो आपण खाणं बघतो तिथून आणि गुरु त्याला पूर्ण दृष्टीने पाहत आहे. तिला खाण्याची, गोड खाण्याची त्यातून प्रचंड आवड आहे. त्यातनं कोविडमध्ये तिचं सगळं ठप्प झालेलं, एका जागी बसून काम तिचं. ऑलरेडी तिला कुठल्याही प्रकारचा व्यायाम लहानपणापासून करता आलेला नाहीये तिच्या ह्या फिजिकल कंडिशनमुळं. आणि तिची खाण्याची आवड, ह्या सगळ्यामध्ये तिचं वजन गरजेपेक्षा जास्त प्रमाणात वाढत गेलं. तिचं जवळजवळ वजन त्यांनी माझ्याकडे जेव्हा विचारलं त्यावेळी तिचं वजन 86 किलो, 86 केजी ती होती आणि वय आहे तिचं फक्त 30 किलो. सॉरी 30, वय तिचं 30 आहे फक्त. आणि ह्या वयामध्ये हे वजन म्हणजे तिच्या दृष्टीने हे खूपच आहे. आणि त्याचा परिणाम सुद्धा तिच्या जेव्हा आपण ओबेसिटीचे त्रास म्हणतो ते ओबेसिटीचे त्रास तिला व्हायला लागले. कमीत कमी ती हा न्यूमोनिया व्हायच्या आधी साधारणपणे 15-20 पावलं तरी घरात चालत होती. आणि हा न्यूमोनिया झाल्यानंतर कम्प्लीट ती बेड रेस्ट वरती आली. तिला कुठल्याही प्रकारची हालचाल करता येत नव्हती. सगळं तिची आईच तिचं करत होती. आणि त्यांनी मला विचारलं की ह्याच्या पाठीमागचं आत्ता एवढे रिसेंटली, कारण ती थोडीफार तरी चालत होती, तर हे होण्याचं काय कारण आहे. तर ह्याचं मेन कारण मला जे दिसलं आहे की ती तिची ओबेसिटी, मूळचं ग्रहमान तर आपण त्याचा विचार करणारच आहोत, पण ओबेसिटी हे सुद्धा तितकंच महत्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे आपल्या हृदयावरती प्रचंड प्रमाणात ताण येतो. हे सुद्धा तितकंच महत्वाचं कारण आहे. तिचा विकनेस वाढत आहे दिवसेंदिवस. तिचं गुदमरणं सुद्धा तिला त्रास होत व्हायचा. पण आता जसं जसं त्यांनी मी सजेस्ट केल्यानंतर की आयुर्वेदिक उपचार घ्या,
तसं तसं तिच्या त्रासामध्ये थोडासा फरक पडलेला आहे. आता 4 दिवसापूर्वी तिच्या आईचा मला फोन आला होता की मॅडम आयुर्वेदिक उपचारांना ती चांगला रिस्पॉन्स देते आहे आणि हळूहळू तिचा विकनेस कमी होतोय. ती थोडंफार चालायला लागलेली आहे घरात. तर ह्याच्यामध्ये ऑपरेशनचा आम्ही निर्णय घेऊ की न घेऊ हा त्यांचा मुख्य त्याच्याबरोबरचा प्रश्न होता. तर आता इथं विषय असा आहे की ऑपरेशन हे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की हे ऑपरेशन तुम्ही जरी केलं तरी याच्यामध्ये सक्सेसचे चान्सेस खूप कमी आहेत. आम्ही तुम्हाला शुअरिटी देत नाही की ती पूर्णपणे बरी होईल. अर्थात मी त्यांना म्हणलं की तुम्ही भारताबाहेरचे सुद्धा तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट एकदा करून पहा म्हणून. पण आई वडिलांची तयारी नाहीये हे करण्याची. ते खूप घाबरलेले आहेत. तर ते म्हणतात की उद्या आमच्या मुलीचं काय झालं तर एकुलती एकच मुलगी आहे त्यामुळे त्यांची तयारी नाहीये. पण इथे आता कंडिशन अशी होती की तिचे त्रास कुठल्याही प्रकारे कमी होत नाहीयेत. कारण एक झालं की दुसरं मूळचं तिची तब्येत खूप वीक झाल्यामुळं साधे सर्दी वगैरेचे सुद्धा त्रास, व्हायरलचे त्रास सुद्धा तिला प्रचंड होत आहेत. तर इथं पहिली गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे की इथं जरी दिसत असला की आपण हृदय बघतो, कन्या थोडंसं कर्क राशीकडे येतं, थोडंसं सिंह राशीकडे पण आपण असं विचार करतो. पण जनरली फुफ्फुस कर्क राशीवरून आणि हृदय सिंह राशीवरून पाहिलं जातं असं माझं स्वतःचं मत आहे. आणि इथे रवी हा पूर्णपणे शनीच्या प्रतियोगात आहे. त्यामुळे जन्मताच हे तिला त्रास झालेले आहेत. शिवाय आता सुद्धा तिला आणखीन एक गोष्ट अशी होती आहे की तिला स्त्रियांचे जे त्रास असतात म्हणजे तिला ब्लिडिंग प्रचंड प्रमाणात होतोय, तिच्या पोटामध्ये खूप दुखतं आहे, हे सुद्धा तिला त्रास वाढलेले आहेत. आणि हे त्रास जसा कर्क राशीमध्ये मंगळ आला तसे ते तिचे त्रास आणखीन वाढलेले आहेत. तर हे हृदयाचे प्रॉब्लेम्स मेन असण्याचं मला दिसलेलं कारण असं आहे की रवी शनीचा प्रतियोग. आणि केतू जेव्हा लग्नस्थानी असतो तेव्हा व्यक्तीचं आयुष्य हे खूप प्रकारे खडतर असतं. हेही तेवढ्याच बाबतीत मला प्रकर्षाने जाणवलेलं आहे. आणि शिवाय तिची लाईफस्टाईल, जरी ती कोविडमध्ये काही काळ घरी जरी बसलेली असली तरी तिनं स्वतः थोडंसं वजनाकडे जर लक्ष दिलं असतं तर एवढे तिचे मल्टिपल त्रास वाढले नसते. कारण ओबेसिटीचे परिणाम फक्त एवढेच नाही तर बाकीचेही परिणाम शरीरावरती व्हायला लागतात. तेही तिच्या बाबतीमध्ये झालेले आहेत. आणि टेम्फार्म झाली म्हणजे आपण बघतोय की मंगळ सुद्धा आणि तिचं लग्न म्हणजे थोडक्यात हे सायन्स फील्डकडे थोडंसं झुकतं हे. तर मंगळाने सुद्धा तिला हे शिक्षण दिलेलं आहे. मूळची हुशार आहे खूप ती, पण हे तिला मल्टिपल त्रास होत आहेत. तर हे माझं प्रेडिक्शन असं आहे की जास्ती करून तिचे त्रास आत्ताची रिलेटेड वाढण्याचं कारण तिचं ओबेसिटी आहे. मी तिला वजनही कमी करण्यासाठी त्यांना काही करता आलं आयुर्वेदिकच उपचारांनुसार तर हे पण मी त्यांना सजेस्ट केलेलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ऑपरेशन आता करावं की न करावं. कारण त्यांना कुठूनही चांगल्या प्रकारे डॉक्टरांकडून रिस्पॉन्स मिळालेला नाही. आणि त्यांना योग्य प्रकारे त्यासाठी दवाखाना कुठला आहे हे पण त्यांना माहिती नाहीये, कळलेलं नाहीये. त्यासाठी त्यांनी स्वतःहून अर्थात प्रयत्न कमी केलेले आहेत. पण ऑपरेशन करावं की न करावं आणि झालं तर काय होईल असा त्यांचा मुख्य प्रश्न आहे. तर इथं सगळा पूर्ण आहे तो रिस्क फॅक्टर तर प्रचंड आहे. त्यामुळे सर आता मी स्वतः तुम्हाला विचारेन की सर ह्याच्यामध्ये त्यांनी ऑपरेशन करावं की न करावं. कारण मला ह्याचं उत्तर तर केल्याशिवाय हिच्यामध्ये बदल होणं शक्य नाही हे दिसतं आहे. कारण किती दिवस हे त्रास तिचे आयुष्यभर तसेच चालत राहणार आहेत. याच्यामध्ये उपचार दुसरा कुठलाही नाहीये. आयुर्वेदाने थोडाफार फरक पडू शकतो पण जे हृदयाचे मेन तिचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी ओपन हार्ट सर्जरी शिवाय पर्याय नाहीये. तर तिनं तिचं ऑपरेशन करावं की न करावं असं सर मीच तुम्हाला विचारेन ह्याच्यामध्ये. कारण मी तर त्यांना ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाहीये असंच त्यांना सांगितलेलं आहे. सर. मॅडम हॅलो. इथे लग्नेशच राहूयुक्त झालाय ना? हो हो हो, तो पण एक फॅक्टर आहे. म्हणजे हे मल्टिपल फॅक्टर आहेत ना की फक्त आता एकच जी मंगळ हृदयाचेच आता प्रॉब्लेम मंगळाची आहे. आता मंगळाची दृष्टी पण अष्टमावर आलेली आहे गुरुवर बरोबर आहे. आहे. त्यामुळे बरोबर आहे. हो. कदाचित तिला आता ह्याचा पण त्रास होऊ शकेल, बीपी वगैरेच. तर मॅडम नाही तिला बीपीचा आणि वगैरे ना त्रास होत नाहीये मंगळ तिला. आहे ना, मंगळ राहूच्या नक्षत्रात आहे आणि राहू मंगळाच्या नक्षत्रात आहे. हो, बरोबर. नक्षत्र परिवर्तन झालंय आणि शनी जो आहे व्ययामध्ये आता आलेला गोचरीचा हम्म. त्याची हम्म. चंद्रावर दृष्टी आहे, बुधावर हो. शुक्रावर दृष्टी आहे.
आणि बरोबर. हा आणि नवम स्थानावर पण दृष्टी आहे. बरोबर. नेपच्यून त्या ठिकाणी असल्यामुळे तिथे तो ऑल ऑफ अ सडन काहीतरी हे दिलंय आणि हर्षल त्याचा याच्यामध्ये आहे, दशमामध्ये आहे. बरं, मंगळ आणि राहू सप्तमात असल्यामुळे आणि शनी व्ययस्थानात गेल्यामुळे सर्जरी न करावी हे असं मला तरी वाटतं, कारण सक्सेस रेट नाही मिळणार. नाही, सक्सेस रेट नाहीच आहे याच्यामध्ये, हो, तेही म्हणजे बरोबर आहे. पण गोष्ट अशी आहे की आता आई वडील दोघेही रिटायर झालेले आहेत आणि त्यांचं एज बघता ते किती दिवस मुलीचे हे सगळ्या गोष्टी करू शकतील, ही गोष्ट महत्वाची आहे. जर तिला भले जरी 5% जरी क्युरिटीचे चान्सेस असले तरी त्यांनी तो विचार करावा की न करावा हा मुख्य प्रश्न आहे इथे. तर तुमच्या सगळ्यांचं मतही याच्यामध्ये माझ्यासाठी महत्वाचं आहे, कारण आई वडिलांचा विचार करता ती नंतर नाही, आई आणि वडिलांच्या नंतर ती किती आरोग्याचा सर्वाईव्ह करू शकणार आहे. आरोग्याचा कारक रवी सुद्धा हा, अफेक्ट झालाय ना. बरोबर आहे. आरोग्याचा बरोबर आहे, कारक हम्म. संधीवर मेन आहे तिथे मॅडम, झालेलंच आहे. संधीवर हो, आलाय. संधीवर आहे, ती ही एक गोष्ट हम्म. तेवढीच. आणि अंशात्मक प्रतियोग सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. म्हणजे तेवढंच, हा. वरवर पाहता असं पटकन लक्षात येत नाहीये की ही आरोग्यासाठी एवढा मोठा त्रास असेल तिला. आरोग्य खराब आहे हम्म. हे दिसतंय आपल्याला रवी बिघडल्यामुळे, हा. पण हृदयाचा मॅडम, एवढ्या प्रमाणात तिला जो त्रास आहे, कारण तिच्या शरीरावरचं काळं निळे पण काही केल्या जात नाहीये, कारण ते कुठलंच रक्त अशुद्ध रक्त मिक्स होत असल्यामुळे हो, तर बरोबर आहे ना. तिला मंगळ, मल्टिपल हा, त्याच्यामधून त्रास होत जात आहेत. त्रास आणि होणार. दुसरी गोष्ट म्हणजे तुळेचा मंगळ जो आहे, तिला किडनीचे सुद्धा त्याच्यामुळे त्रास निघू शकतात थोडे. हो तेही मॅडम, तेवढंच आहे. पण हे एकात एक गुंतलेले ज्या गोष्टी आहेत, हे मुळात हृदयाचा त्रास जोपर्यंत तिचा बरा होत नाही हम्म. किंवा त्याच्यावरती काही उपचार केला जात नाहीये तोपर्यंत तर हे बरं होणं शक्य नाहीये, असं माझं स्वतःचं मत आहे. आता त्या आई वडिलांचा निर्णय शेवटी आपण त्यांना काही हे करू हो, शकत नाही, बरोबर आहे. फोर्स करू शकत नाही. तर मेन प्रश्न इथं आहे की ऑपरेशन तिचं करावं की न करावं, हा गुरु सगळ्यात शनी, मुख्य प्रश्न आहे इथे. गोष्टी शनीची कुठल्या दृष्टी कुठल्या अष्टमावर बिघडलेल्या आहे. आहेत. हा, बोला ना. गुरु मॅडम शनीची दृष्टी अष्टमावर आहे आणि आता मंगळाची पण अष्टमावर दृष्टी आलेली आहे. अष्टमावर्ती दृष्टी आहे. हो, मी त्यांना म्हटलं की हम्म. आता सुद्धा ऑपरेशन तुम्ही केलं तरी सुद्धा करू शकता आहात. पण तिच्या आईचा फोन होता तेव्हा म्हणले की नाही, आमची ऑपरेशनची अजून तयारी नाहीये. ऍक्च्युली त्यांना उपासना वगैरे पण सांगितलेली आहे. हम्म. ह्या सगळ्या गोष्टीही त्याच्यामध्ये आहेत. त्यांचे जे कोण गुरु आहेत त्यांनी सुद्धा त्यांना उपासना सांगितलेली आहे. ती स्वतः मुलगी सुद्धा करते. तिला रवीची उपासना मी खूप करायला सांगितलेली आहे. आणि हॅलो रवीच जास्ती बिघडलेला आहे. मॅडम, हॅलो आणि हा, बोला ना मॅडम. गोचारीचा शनी आणि रवी जो हा आहे यांचा ठाण्यातच राहतात षडाष्टक ना? झालाय. हॅलो, एक मिनिट. एकाने कोणीतरी बोललात तर हा. बरं होईल. काय ठाण्यातच राहतात ना? कारण आता जर जे हार्ट नाही, प्रॉब्लेम्स आणि आता डोंबिवलीत आहेत त्या राहायला. हा, मग डोंबिवलीमध्ये असो किंवा ठाण्याला असो, जर त्यांनी ऑपरेशन न करण्याचा निर्णय घेतला आहे तर त्यांनी हं, अमृता योग कुटीरमध्ये खास करून अशा लोकांसाठी क्लासेस घेतले जातात हार्ट पेशंटसाठी. आणि असे बर. कितीतरी जण आहेत की ज्यांना ऑपरेशन सजेस्ट केल्यावर पण त्यांनी योगा हं, 3 महिन्याचा केला आणि त्यांना हं. ऑपरेशन टाळायला म्हणजे मदत झाली. आणि बर, आजपर्यंत ती योग कुटीर ना कंटिन्यू. ठाण्यामधलं? हा, ठाण्यामध्ये श्री अंबिका योग कुटीर आहे आणि त्यांच्या हा, ब्रांचेस हा, ऑल ओव्हर आहेत सगळीकडे, म्हणजे डोंबिवलीत पण आहे. बरोबर आहे. मी हे जर सांगेन त्यांना मॅडम. घेतलं ना थँक्यू तर हे मॅडम. सगळे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होतील. ओके, थँक्यू मॅडम. मॅडम हे त्यांना सजेस्ट अ, करेन. हा. लग्नेश मंगळ राहू सोबत आहे आणि हं, बुध भावारंभी आहे. लग्नेश बुध भावारंभी आहे आणि बुध स्तंभी आहे मला वाटतंय. आणि हा जो तिला ओबेसिटीचा त्रास आहे हा गुरुमुळे आहे. गुरु चंद्राला गुरुमुळे बघतो आहे. आहे. हो हम्म. हो, मी सांगितलं ना आणि मगाशी मॅडम ते. मंगळ मंगळ शनी षडाष्टक आहे. चंद्र हं, आणि शनी याचा पण केंद्र योग येतो. योग तर आहे. हा हो हो. मृग आणि पूर्व भाद्रामधून येतो. आणि गुरुचा अनुराधा आणि अश्विनी हा पण चुकीचा योग आहे ना. होय मॅडम. गुरु मॅडम, लग्न किती अनुराधामध्ये आहे किती आणि अंशावर अश्विनीमध्ये आहे? केतू आहे. त्याच्यामुळे तो बॉडीला व्यवस्थित नाही राहू देत आहे. नाही कारण राहू देत आहे, अश्विनी म्हणजे बरोबर. कट करतोय आणि गुरु म्हणतो जगू द्या आणि हा म्हणतो की कट थांबा. तर थांबा, हा अगदी एक होता. बरोबर. आणि 4 तिचे ग्रह सूर्याच्या नक्षत्रात आहे. त्याच्यामुळे हिट किंवा आणि शनी सूर्याला बघतो आहे. हं, त्याच्यामुळे तो एक योग बरोबर नाहीये. पुन्हा नाहीये. हो. सप्तमेश शुक्र षष्ठात आहे आणि हा म्हणजे दुसऱ्या सेकंड हाऊसचा पण कारक आहे. त्याच्यामुळे तो चंद्राला पण घेऊन बिघडलेला आहे आणि हे सगळं राहूमुळे
अफेक्ट झालेला आहे की राहूमुळे शुक्र, चंद्र, शनी हे सगळे ऑटोमॅटिक सगळे केंद्र एकमेकांच्या ह्याच्यात येत आहे. त्यामुळे तिला बरोबर जास्त त्रास आहे. आणि मेन बरोबर म्हणजे तिला ऍसिडिटीचा किंवा ऍलर्जीचा जो त्रास आहे तो शनी चंद्रामुळे आहे. कारण की त्यांची डिग्री सेम आहे शनी आणि चंद्राची. त्याच्यामुळे दम्याचा ह्याचा तिला त्रास आहे, ऍलर्जीचा. आणि बर डोकं दुखणं वगैरे भावारंभी बुध असल्यामुळे तो डोकं दुखायचा किंवा डोक्याचा जो त्रास आहे तो आहे. हो मेन मंगळ म्हणजे सुद्धा जेव्हा बघतो ना कारण मेष लग्न आहे ना त्यामुळे मंगळ सुद्धा महत्वाचं आणि आहे बघणं. खडपा किंवा फुफ्फुस किंवा छातीचा जो त्रास आहे हा बुधामुळे आहे. कारण थर्ड हाऊस मध्ये बुधाचा आहे. तर हा बर छातीचा किंवा चेस्टचा जो त्रास आहे तिचा बुधामुळे आहे. बर तो लग्न भावारंभी असल्यामुळे. तर हे सगळं एकमेकांना कनेक्ट होत आहे सगळं. बाकी तशी तिची पत्रिका चांगली आहे पैशाने अडचणी किंवा सर्व सपोर्टनी. पण तब्येतीने तिचा सगळा सगळ्या गोष्टी बिघडवलेल्या आहेत. आणि बिघडवलेला निमोनिया जेव्हा झाला जानेवारीमध्ये तेव्हाचे जर अंश बघितले शनीचे तर हा. बरोबर शनी अंशात्मक योग पण करत होता. आणि बघा ना किती शनी, हा चंद्र, सूर्य, हो अजून काय हे 2-3 नेपच्यून हे सगळे हं. 27-28 असे हो हो डिग्रीवर हो हो संधीवरचे आहेत सगळे. मॅडम आणखी एक सगळे सांगू का? संधिवरचे आहेत. त्यामुळे तो हा तब्येतीचा बोला ना त्रास तिचा बरोबर हो, बरोबर हो, पण हो, मेन हो. तब्येतीचा त्रास असण्याचं म्हणजे रवी बिघडलेला आहे जास्ती करून. हा हा हेच त्यामुळे तब्येत तिने बिघडण्याचं ऑपरेशन महत्वाचं कारण आहे. हो केलेलं बरं. आयुर्वेद हो वगैरे घ्यावं आणि छान तब्येत करावी. बाकीचं ऑपरेशन होय होय साठी माझ्या दृष्टीने राहूमुळे नाही नको करायला. बर ठीक आहे ओके. राहूमुळे डायग्नोसिस व्यवस्थित नाही होणार. हो हो ते पण आहे तो- एक बरोबर आहे तुमचं. आणि डबल मार्केश आहे शुक्र, तो षष्ठ स्थानात गेलेला आहे, हा रोगस्थानात करेक्ट. गेलेला हेच आहे. मला सांगायचं हो होतं हो हो की है ना? बुध आणि गुरु षष्टामध्ये हो उच्चीचा झालेला आहे. हा हो आणि त्याच्यासोबत हा प्रबळ मार्केश जो आहे मेष हम्म, लग्नाला तो शुक्र तिथे षष्टातच शुक्र आलाय. तिथे त्यामुळे हम्म. आजार हिचा पिच्छा सोडणार नाही हे इथे दिसतच आहे. हे हो सगळं आणि लग्न भावारंभी बुध आल्यामुळे हे सगळं गोंधळ आहे सगळा. हम्म. हा षष्टेश लग्न भावारंभ आलाय तेही एक महत्वाचं आजाराचं कारण आहे इथे. बरोबर आणि गुरु आणि शनीचा आणि केंद्र बुध योग हा पण आहे. नसांचा कारक आहे ना, व्हेन्सचा काय म्हटलं. नसांचा. बुध गुरु हा आणि नसांचा व्हेन्सचा हो कारक आहे ना. नसांचा कारक हो आहे. हो 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 वेलचा गमा कारक आहे. गमा पण झाला ना त्या तिला. दोन्ही आर्टरीज ज्या आहेत जवनिका ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो त्या दोन हम्म. वेगवेगळ्या भागांमध्ये असणं गरजेचं आहे. त्या दोन्ही एकत्रच आहेत. हम्म. हा आणि ते त्यामुळे इथे अशुद्ध रक्त आणि शुद्ध रक्त मिक्स होत आहे. ह्या दोन्ही राहूची गोष्टी कारण ते कनेक्टेड आहे. मंगळ हा हो हो रक्ताचा हो कारक आहे. हो आणि तो आणि आहे शुक्राशी हे कनेक्टेड. बरोबर आहे राहू सुद्धा तेवढाच ह्या त्रासाला कारणीभूत आहे तिच्या. हो वाढवला बाकी त्यांनी फक्त त्रास. रवी आहे. हो मॅडम, आणि गुरु शनीचा केंद्रयोग पण आहे आणि शनीची गुरुवर 10वी दृष्टी पण आहे. बरोबर आहे. त्याचा हो काय बरोबर. इफेक्ट होईल असं तुम्हाला वाटतं. नाही, त्याच्यामुळे तब्येतीची सुधारणार नाही ना. म्हणजे गुरु बर वाढवत राहील आणि शनी हे करत वात राहील. तिच्या शरीरातला हा, वाढतो आहे आणि तिची वाताचा जो खाण्याची ही प्रकार आहे. आवड ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित झालेल्या आहेत. त्यामुळे तिचं हम्म. अंग खूप फोफसं झालेलं आहे आणि तिचं वजन आटोक्यात येत नाहीये. हेही तितकीच गोष्ट आहे की ज्याच्यामुळे हम्म. सुद्धा तिला चालताना वगैरे त्रास होतोय. ऑलरेडी हृदयाच्या त्रासामुळे तिला दम लागतोच आहे आणि ह्या वाढलेल्या वजनामुळे सुद्धा तिला कुठल्याही प्रकारचा व्यायाम वगैरे सुद्धा करणं तिला शक्य होत नाही. ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्यामुळे सुद्धा तिच्या हम्म. तब्येतीवरती आणखीन परिणाम वाढत चाललेले आहेत त्याचे. आणि मॅडम शनीची गुरु गुरु लग्नावर पण सेकंड दृष्टी आहे हाऊसला ना मॅडम, बघतोय त्यामुळे त्याच्यामुळे खाण्याची आवड आहे गोड. हो हो मॅडम बघा ना, बरोबर आहे. गुरु वृश्चिक राशीमध्ये आहे प्लुटो सोबत. आणि प्लुटो आणि केतूचं केंद्र डिग्री सेम आहे. आणि हा बुध अष्टम स्थानी आहे वृश्चिकेत. म्हणजे सारखे परिवर्तन होत राहतात तिच्या तब्येतीमध्ये. तब्येतीमध्ये हो कारण ते बघितलेच आहे स्टेप बाय स्टेप. कसं तरी एखादं वर्ष थोडंफार बरं जातंय असं म्हणू नाही तर पुन्हा तिला त्रास होतच आहे आणि हे त्रासातनं तिला क्युरिटी मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. ती पूर्णपणे बरी होण्याची शक्यता खूपच कमी आहे. हा, आणि शनी आहे ना मॅडम, शनीची लग्नावरती दृष्टी आहे. है ना? शनिचंद्राचा हो पण योग आहे ना, केंद्रयोग. हो हो हो, शनिचंद्राचा केंद्रयोग आहे, शनीची लग्नावर पण दृष्टी आहे. त्याच्यामुळे शनी हिचं आजारपण हे असं लिंगरिंग ज्याला आपण म्हणतो ना, तशा टाईप आहे. शनी असं चंद्र, शनी मंगळ हे सगळे शनी सूर्य. शनीची गुरुवर दृष्टी आहे. म्हणजे शनीने सगळ्या 3 ठिकाणी घेरलं आहे. हा,
कारण मेन म्हणजे आता आपण बघायला गेलं तर मेडिकल सायन्स खूप पुढे गेलेलं आहे. म्हणजे ह्याचं ऑपरेशन नसणार असा काही भाग नाहीये. पण इथं मेन प्रश्न असा येतो की तिच्या आई वडिलांची तयारी नाहीये तिचं ऑपरेशन करण्याची. हम्म. हा मुख्य मग इथं प्रश्न आहे. आणि मंगळ राहू आहे ना बघा मॅडम, त्याच्यामुळे हे नाही होणार, मॅडम डायग्नोस बघा एखाद चंद्र वेळी चुकू आणि शकतो. सूर्याचे दोघांचं हे बघा तुम्ही. चंद्र हम्म. उत्तर फाल्गुनी मध्ये आहे हम्म. आणि चंद्र चंद्र उत्तर फाल्गुन मृगशिरामध्ये आहे. चंद्र मृगमध्ये. हा ना, उत्तर फाल्गुनी मृगशिरा मध्ये. मध्ये म्हणजे नाजूकच आहे ना, मनस्थिती नाजूक हो आहे ना. हो हो, मनस्थिती नाजूकच आहे. कारण मनस्थिती नाजूक व्हायला हे म्हणजे आई ग्रहमान जरी वडिलांची जेवढं मनस्थिती कारणीभूत आहे. नाजूक आहे. आई वडिलांची दोघांची. मनस्थिती हो हो नाजूक हो. आहे आणि मुळात म्हणजे वडिलांचा दोघांची तिला फारसा सपोर्ट नाहीये ह्याच्यामध्ये. आई एक वेळ थोडीफार तयारी दाखवते, पण वडील येस. अजिबात तयार होत नाहीयेत. हाही तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे आईला कुठलाही निर्णय घेता येत नाहीये तिच्या, आणि त्यांचा शनी सपोर्ट बघतोय नाहीये. दोघांना पण. हा, शनी हा बघतोय पण एक सूर्याला आणि मुद्दा चंद्राला. बरोबर आहे. मॅडम, आणि मंगळ राहू आणि हर्षलचा केंद्रयोग झालेला आहे, त्याच्यामुळे अचानक तब्येतीमध्ये फरक पडणं, बर. ताबडतोब घडामोडी होणं काहीतरी, हे पण दिसतं ना आपल्याला. केतूचाही हर्षलची केंद्रयोग आहे, मंगळ राहूचा पण केंद्रयोग आहे. बरोबर आहे. आता जेव्हा कुठलीही पत्रिका जेव्हा समोर येते तेव्हा मी पहिल्यांदा काय बघते, लग्नेश, चंद्र आणि रवी हे ग्रह पहिले मुख्य वे बघण्याची गरज असते. कारण तिथूनच सगळ्या गोष्टी उघडकीस यायला लागतात. आता इथं लग्नीच केतू आहे, लग्नेश बरोबर बिघडलेला आहे, चंद्र बरोबर. ही शनीच्या केंद्रयोगात अंशात्मक केंद्रयोग आहे, त्यामुळे Yes. चंद्रही बिघडलेला आहे, रवीही बिघडलेला आहे. मेन ह्या बरोबर. गोष्टी आल्या की तिन्ही गोष्टी कम्प्लिटली डॅमेज झालेल्या आहेत. त्यामुळे याच्यातून तिला पूर्णपणे स्वास्थ्य मिळणं खूप कठीण आहे. ही महत्वाची कठीण गोष्ट आहे. पहिली एवढीच जास्त महत्वाची आहे. बाकीच्या गोष्टी केंद्रयोग वगैरे हे सगळं ठीक आहे. आणि आत्ताच रिसेंटली हे त्रास कमी न होण्याच्या पाठीमागचं कारण तिचं वाढलेलं वजन हेही तितकंच कारणीभूत आहे. जेव्हा आपल्या शरीरामध्ये मेद जास्त वाढतो तेव्हा आपल्या हृदयावरती आणखीन ताण येतो. कारण लोड रक्त येतो. प्रत्येक ठिकाणी पोहोचवायला हृदयाला जास्ती प्रमाणात काम करावं लागतं, आणि जेवढं मॅडम नॉर्मल काम करावं लागतं. हा, आणि आता हे जो त्याच्यामध्ये ती गोचरीचा बोला हा, बोला. गोचरीचा जो गुरु आता मिथुनेमध्ये येईल ना, त्याचा हा, मूळ गुरुशी षडाष्टक योग होईल आहे. आणि गुरु बर वाढीचा कारक आहे, त्याच्यामुळे आजारपणीचं वाढतच राहिलंय. आणि बर. मॅडम हा राहू हा हॅलो दारिद्र्य अंशामध्ये आहे, तर तो हिचे पैसे म्हणजे ट्रीटमेंट मध्ये खर्च करणार आणि लॉस देणार. बर. ओके. हॅलो हॅलो बोलू हा, का? बोला ना. हा, हा, बोला ना बोला ना हा. मॅडम. आता दशा जर पाहिल्या आता, तर हम्म, गुरु मध्ये बुध, हा, हम्म, आणि बुध हम्म, आहे ती 28/8/25, म्हणजे आता हम्म. फक्त ऑगस्ट पर्यंत आहे. आणि त्याच्यानंतर केतू अंतर्दशा सुरू होते गुरुमध्ये. हो, तर मग बरोबर आहे. केतू तर आता परत षष्ठातच आहे. आणि आहे, हो. जरी आला पुढे मागे तरी परत तो तरी तो नंतर कुठे येणार आहे, तर सूर्यावरतीच रविवरतीच, येणार आहे. हो रविवरतीच येतोय तो. सूर्यावरतीच आहे. हो हो रविवरतीच हो, येणार आहे. त्यामुळे म्हणजे तिचे हा त्रास केतू, तेव्हाही पुन्हा हा, वाढणारच आहेत ते. त्यामुळे तेव्हा ते केतू अंतर्दशा तर पूर्ण तिची खराबच तिची जाणार आहे. खराबच जाणार आहे. हो, त्यामुळे साधारण मला 1 एक वर्ष तिला ते वाटतं खूपच खराब जाईल ते. नाही, हा त्याच्यानंतरची 1 पण वर्ष आणि पुढचा पण 1 गुरुमध्ये, वर्ष ना. त्याच्यानंतरची गुरुमध्ये शुक्र आहे. हो, गुरुमध्ये शुक्राची आहे, तर बरोबर आहे. तिची पण हे आता अंतर्दशा. जेव्हा राहू केतू प्रवेश करतील, कारण हो अंतर्दशेचा विचार करायला गेला तर गुरुमध्ये केतूची अंतर्दशा बरोबर 1 वर्ष आहे. हो, त्यामुळे तो 1 वर्ष त्याच्यामध्ये राहणार. तिचे, हो हो 1 वर्ष, त्याच्यामध्ये तिचे त्रास हो. आणखीन वाढू शकतात. आणखी वाढू शकतात. बरोबर. आणि हो, परत म्हणजे आता ऑपरेशन करून सुद्धा म्हणजे फारसा मलाही नाही वाटत. सक्सेस हा, मिळेल अशातलाही भाग काही नाहीये. फारसा चांगला बरोबर रिझल्ट आहे, येईल असं नाही दिसत आहे. असं नाहीये. हो, नाही. पण पण त्यातून मॅडम ते सुधारणार डिसिजन घेऊ नाही शकतात हे इथे. निश्चित आहे. नाही नाही, सुधारणार नाहीये. आणि ऑपरेशन सुद्धा हे निश्चित सक्सेसफुल आहे. होण्याचे हा, चान्सेस खूपच कमी आहेत. त्यामुळेही खूप ते कमी. हा. निर्णय घ्यायला घाबरतायत. जास्ती करून हो आई हो घाबरती आहे. आणि नवऱ्याचा हो सपोर्ट नसल्यामुळे सुद्धा त्यांना निर्णय घेता येत नाही. हाही फॅक्टर सुद्धा तेवढाच महत्वाचा विचार हो. करण्यासारखा आहे. पण मॅडम केतू इकडे आल्यावर शेवटी परत ते त्यातून काही डिसिजन घेऊ शकतात. बिघडलं, परत काही हे झालं तर आणखीन हाल हो सुद्धा हो, होऊ शकतात ना. कारण केतूची अंतर्दशा तर नाहीच तिला हे होऊया. कारण केतू आहे आणि समोर राहू आहे कारण ना. बरोबर आहे. कारण एक आई म्हणून म्हणून विचार करता त्यांना ही पण काळजी म्हणजे माझ्या लक्षात आली त्यांची. त्या डायरेक्ट बोलल्या हो नाहीत हो की आमच्या पाठीमागे हो हिचं कसं.
कारण आणि आई वडील मागे जोपर्यंत आले आहेत तेवढं तरी करू सुद्धा शकतील. शेवटी परत राहू शनीवर येणार आहे आणि केतू सूर्यावर जाणार. हा बरोबर. आणि शुक्राची नंतर म्हणजे येणार ना, म्हणजे शुक्र डबल मार्केश त्यामुळे आहे. तेव्हाही चांगला काळ नाहीच आहे ना, म्हणजे तो उलट नाहीये नाही क्रिटिकल नाहीये काळ आहे, क्रिटिकल काळ आहे. येणारा पुढचा काळ क्रिटिकलच आहे तो खूपच अगदी क्रिटिकल आहे. खूपच क्लिअर आहे. आणि हे जरी 2.5 वर्ष जरी आता गोचरीच्या शनीचे जरी विचार केला आपण, तरी पुढचा जेव्हा शनी बदल होईल तेव्हा तो लग्नी येणार आहे. तेव्हा तर तिच्या हो. त्रासामध्ये कितीतरी पटीने वाढ होईल. आणखीनच भले आता जरी हम्म. आयुर्वेदिक ट्रीटमेंटने थोडंफार आपण धरून चालू की हो थोडाफार फरक पडेल, पण ते त्रास पूर्णपणे कमी होणार आहेत अशातला भाग नाहीये. जेव्हा नाही, तो शनी फक्त लग्नस्थानी येईल. हा आहे ते जीवन स्मूथली जावं मॅडम मी एवढाच बोलू? स्मूथली. थोडस हो एक बोला मिनिट ना, करू बोला शकतो, बाकी काहीच नाही. बोला मॅडम बोला दीक्षित सर. हा एक मॅडम मी बघितलं तर जन्मतः तिला गुरु जो आहे तो त्याची हं, गती कमी झाली. म्हणजे गुरु त्यावेळेस संधी होत होता 22/9 जन्म 16चा आहे आणि हा बुध 22 तारखेला हे झालं वक्री झाला 13/10 हं, आणि 29 गती होती बुधाची आणि बुध बर षष्ठेश आहे. आणि बुध हो षष्ठेश असल्यामुळे काय झालं फुफ्फुसाचे किंवा जे प्रॉब्लेम आहेत म्हणजे नर्व्ह प्रॉब्लेम जे आहेत आणि बुधामुळे काय मायग्रेन जो आहे हा एक हं, बुधाचं पण symptom आहे ते. कारण तो ब- आरोग्याने तो दूषित झालेला आहे बुध कारण त्याची गतीच कमी आहे आणि गुरु बरोबर जन्मता ह्याच्यामध्ये आलाय गुरुला मिळाले नीचांश मिळाले आणि लग्नित केतू जो आहे तो तस्करांश मिळाला आणि केतू हा हो मंगळाच्या राजा आहे. त्यामुळे त्याचं पण डोकेदुखीशी कनेक्शन आलं परत मंगळ म्हणजे प्रथम स्थान हे डोक्यात आहे ना हो आणि त्यामुळं लग्नेश बिघडलेलंच आहे. आपण डोकंच तर लग्नेश बघतो ना लग्नेश बिघडलाय म्हणजे. चंद्र हा हो चंद्र हो बिघडला आणि रवी सुद्धा बिघडलेला आणि बिघडलंय प्लस हो मार्केश दोन्ही मार्केश मार्केश आरोग्यासाठी शनीची दृष्टी उपयोगात येते आणि चंद्र हा मानसिक म्हणजे शनीच्या केंद्रगात तो आलाय मानसिक हो दोन्ही. हो तर ह्याचं म्हणजे बुधाचा हा जो इफेक्ट आहे तो कायमस्वरूपी तसाच राहणार आहे. बरोबर. फक्त ती एक हा. म्हणजे गोष्ट आता चांगली आहे की हो तिची उपासना करण्याची हो खूप प्रचंड तयारी आहे आणि ती करते हो सुद्धा आहे. तिनं रवीची उपासना मी जसं सांगितली तेव्हापासून तिने प्रचंड प्रमाणात चालू केलेली आहे. हा एक चांगली गोष्ट आहे. आई वडील पण गुरुचा जप वगैरे त्यांना मी सांगितलं मुलीसाठी करायला, दान वगैरे करायला सांगितले, ते सुद्धा त्यांनी सगळं चालू केलेलं आहे. तर त्याचा पण थोडाफार इफेक्ट होतोय, होणार नाही अशातला भाग हो नाहीये. पण गोचर सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे की हो आत्ता गोचर जरी शनी थोडासा आणि रिलीफ राहू वाटत त्याचं तो असला. गोचर हो हो कारण मंगळाच्या लग्नेश मंगळाला राहू केतू नेहमी त्रास देतात त्यामुळे जसं जसं गोचर शनीचं किंवा राहू त्या त्यावेळेस बरोबर तसं त्रास होता ना आणि गुरु आणि ह्याच्या गोचरामध्ये म्हणजे गुरुचं गोचर त्याच्यासाठी महत्वाचं जेव्हा म्हणजे जेव्हा फरकेत गुरु येईल त्यावेळेस चांगला रिलीफ मिळेल कारण तो स्वतः चतुर्थ स्थानात राहील त्यामुळे तो तेवढा रिलीफ देऊ शकेल त्यावेळेस कारण तो 12व्या स्थानाला पण त्यावेळेस जाणार आहे त्यामुळे बरेचसे बरोबर तिचे सिमटम्स कमी होऊ शकतात गुरुमुळे आणि बुधामुळे तुम्ही जे सजेस्ट केलं ते दॅट इज परफेक्ट बुध हा आयुर्वेदाचा पण कारक आहे बुध हो आयुर्वेद शनी सजेस्ट शनी केलं शनी आयुर्वेदाचा कारक आहे, आणि बुध नाही हो. आता आम्ही शनी पारंपरिक उपचार पद्धती अच्छा अच्छा ज्या बघतो ते आपण शनीवरून बघतो आणि आयुर्वेदिक ही पारंपरिक उपचार पद्धती आहे. पण ते सजेशन दॅट इज ओके ते अगदी परफेक्ट आहे पण आयुर्वेदामुळे बऱ्याचशा गोष्टी काही आणि नाही तिला फरकही पडलेला आहे कारण तिने हो, yes. जानेवारी साधारण एंड पासून ते चालू केलं त्यांनी. जसा मला फोन आला त्यांचा की कुठल्या पद्धतीची उपचार पद्धतीला उपयोगी पडेल, तर तेव्हापासून तिला विकनेस तिचा कमी झाला आहे आणि ती थोडीफार आता स्वतःची कामं स्वतः उठून बसून करायला लागलेली आहे. मॅडम दशा त्रास आहे पण फेस करत राहणं हाच त्याच्यामध्ये पर्याय आहे. हो मानसिक म्हणजे ऑपरेशन बोलू का मी? हो येस बोला सर. सरांचं पूर्ण होऊ द्या त्या सरांचं झालं का सरांचं पूर्ण झालं झालं मॅडम बोलते. थँक्यू. हा बोल सरस तू. इथे लग्नेश मंगळ तो तर आधी राहूयुक्त आहेच आहे आणि तुळ येते त्यामुळे त्यांना ते किडनी रिलेटेड किंवा तो एक मेजर प्रॉब्लेम आणि लग्नी केतू आहे सर्वात महत्वाचं म्हणजे शनी चंद्र हा जो योग आहे प्रतियोग तो अगदी अंशात्मक आहे अगदी 2 अंशाच्या केंद्र फरकाने. योग आहे. हो केंद्र योग आणि प्रतियोग नाहीये. सिंह राशीत हृदयाचं हे आणि कर्केत पण असतं थोडं तर आणि मिथुन राशीमध्ये आपण झडपा ज्या उघडझापच्या म्हणतो त्या Exactly. आपण आपले छायाग्रह बघतोय त्याच्यामध्ये मिथुन आहेत ना व्यतिपात आणि मृत्यू हे 2 बिंदू आलेत आणि कर्क राशीमध्ये अर्धप्रहर यमघंटक उपकेतू आणि इंद्रचाप त्यातल्या त्यात इंद्रचाप बिंदू चांगला म्हणून त्यातून त्या थोड्या निभावत चाललेल्या आहेत छायाग्रहाप्रमाणे कारण अष्टक वर्गात पाहिलं तरी तिथे त्यांना कर्केला छान मार्क आहेत 36 आणि
सीएला मात्र 27 आहे, बॉर्डर 27 पेक्षा आहे. कमी आहे. तर ऍक्च्युली आणि गुरुची ती ओबेसिटी आहे ते बरोबरच आहे. इन्फेक्शन म्हणजे ह्या सगळ्या प्रकारचे आजार आहे ना, तो लग्नेश राहू युक्त आहे आणि लग्नी केतू हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे ऍक्च्युली. बरोबर, जे मी सुरुवातीलाच नमूद केल्या त्या गोष्टी हो आणि त्याला हो हो, तू सगळे मुद्दे उधार दिलास नमूद त्याबद्दल झालेले हो आहेत. हो बरोबर आहे. हो. बरोबर. थँक्यू सर. आणि थँक्यू. मंगळाची दशा जन्मता आपण होती तर मंगळाशी म्हणजे रक्ताशी रिलेटेडच प्रॉब्लेम यांना आलेला आहे जन्मता. हो, मंगळ दूषित झालाय हो मुळात. दूषित झालेला आहे. हो लग्नेशच दूषित झालाय, त्यामुळे ते जास्त पत्रिका हे झाली आहे. रक्त पुरवठा होत नाही हाच प्रॉब्लेम होता ना जन्मता. तर रक्त पुरवठा होण्यापेक्षा जन्मताच हृदयाची झडप जी असते ना, नॉर्मल जेवढी साईज असायला हवी आहे त्याच्यापेक्षा ती खूप छोटी आहे, शॉर्ट आहे असं त्या म्हणाल्या. तेच त्याच्यामुळे सुद्धा तिला दम सुद्धा लागतोय त्याच्यामुळेच. आणि ज्या दोन्ही जवनिका 2 वेगवेगळ्या भागांमध्ये असणं गरजेचं आहे, त्या एकाच भागामध्ये असल्यामुळे रक्त मिक्स होतंय हम्म. आणि तेच सर्क्युलेट होतंय. त्यामुळे तिची त्वचा आपल्या नॉर्मल त्वचेसारखी नाहीये, काळी निळसर तिची त्वचा आहे. नख, ओठ हे सुद्धा काळे निळेच आहेत तिचे आणि ते काही कमी झालेलं नाहीये अजून सुद्धा. तर कारण कारण वेगवेगळं रक्त होतच नाहीये ना, दोन्ही रक्त एक मिक्सच होत राहते. त्याच्यामध्ये नॉर्मल त्वचा दिसेलच कशी त्याची, नाही मॅडम दिसू मी शकणार. हा मॅडम मी बोला ना, बोलू बोला ना, बोला. नवरात्रीमध्ये पण आता म्हणजे हे सगळे ग्रहांचं हे सगळं ठीक आहे, पण मेन जो प्रॉब्लेम तुम्ही सांगितला ना, हा तिचा स्ट्रक्चरल जन्मत हा प्रॉब्लेम आहे. आणि स्ट्रक्चरल जन्मतः प्रॉब्लेम, प्रॉब्लेम आहे. हो हा, आणि हा स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता ब्लॉकेज हो असेल हार्टमध्ये तर ते सगळं आयुर्वेदाने होतंय, म्हणजे थोडीशी तब्येत सुधारे पण करतात. हो पण हो हो हा, तर हा आता टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स झालेली आहे, तर हो थोडस रिस्क घ्यायतली तर आयदर मेक इट और ब्रेक इट असं आपण म्हणू नये, होय पण ती होय त्यातनं होय कदाचित बाहेर पण येऊ शकेल, कारण का येऊ हा शकते. स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे. बरोबर. तर हो हो योग्य हो म्हणजे आपलं हे बघून तर मी त्यांना तेच रिस्क घ्यायला सांगितलं हरकत नाही, की कारण आधी तसेही ते तुम्ही बिचारे ते असे त्रास केवढे काढतायत त्रास असं. काढतात आहेत. मी त्यांना तेच म्हणाले की तर हे माझं हा मत आहे की तुम्ही त्यांनी असा थोडी, विचार करा. हा, कारण असं आहे, एक्झॅक्टली, मी असं पण आयुष्य त्यांना काढण्यापेक्षा तुम्ही जो म्हणताय की नाही मॅडम, तशा हम्म, रिलेटेडच मी त्यांना थोडंसं म्हटलं की तुम्ही जरी म्हणत असाल की रिस्क फॅक्टर खूप आहे याच्यामध्ये, हम्म. पण हा किती काळ तुम्ही याच्यातनं सर्व्हाइव्ह करणार आहात. तुम्हाला कारण कधीतरी हा स्ट्रक्चरल निर्णय प्रॉब्लेम आहे, घ्यावाच सर्जरीशिवाय पर्याय लागणार आहे. नाहीये. पर्याय नाहीच आहे, हे मी त्यांना आधीच सांगितलेलं आहे. त्यांना मी म्हटलं की तुम्ही थोडीशी चौकशी करा, तुमचे नातेवाईक वगैरे ह्यांना तुम्ही कल्पना देऊन ठेवा की असे कुठे ऑपरेशन्स जे डॉक्टर्स काहीतरी प्रमाणामध्ये सांगू शकतील की एवढे टक्के आम्ही चान्सेस देतो व्यवस्थित होण्याचे. तर तुम्ही म्हणजे तुमच्याकडे जर आर्थिक तुमचे पाठबळ असेल व्यवस्थित, तरी तुम्ही बाहेरच्या देशामध्ये सुद्धा ह्याच्याबद्दल चौकशी करा असं मी त्यांना सांगितलेलं आहे. पण तिथं मेन प्रॉब्लेम मी मगाशीच क्लिअर केला की तिच्या वडिलांची कुठल्याही गोष्टीला इथे सपोर्ट नाही आहे. आणि तिची आई म्हणते की मी एकटीच्या बेसिसवरती कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये हे निर्णय घेऊ शकते का, तेवढं धाडस घेणं म्हणजे धाडसी निर्णय घेणं आईसाठी पण खूप कठीण आहे. ह्या सगळ्याही गोष्टी आपल्याला फक्त ग्रहमानच नाही तर आपल्या परिस्थिती त्या व्यक्तीची कशी आहे ह्याचा सुद्धा आपल्याला विचार घेऊन आपल्याला निर्णय द्यावे लागतात बऱ्याच वेळेला. हे हो. सुद्धा शनीची महत्वाची आहे ना, गोष्ट आहे. शनीची लग्नावर दृष्टी आहे, 10वी दृष्टी गुरुवर आहे, ते हो अष्टमस्थानावर जाते. त्यामुळे हे दीर्घकालीन आजार म्हणजे असं लेंदी प्रोसेस जी होती ना ती प्रोसेस चांगली आहे. राहणार आहे. हो हो. आणि सूर्यावरती तर 7वी दृष्टी आहे, लग्नावर केतूवरची दृष्टी आहे, लग्नी केतू लग्नावर पण दृष्टी आहे. लग्नातल्या केतूने आणि आयुष्य खडतर तिचं हो, बनवलेलंच आणि आहे. शनीच्या दृष्टीमुळे आणि सुद्धा हे लग्न अष्टमातला वृश्चिक गुरु नवमांशात आहे, अष्टम स्थानावर. पापांशामध्ये आहे, हो, ते वाईट आहे अतिशय त्यामुळे लग्न. ती लेंदी प्रोसेस होणार, आजार पण हे त्यांना म्हणजे फेस तिच्या करावं लागणार आहे. सुटणारच नाहीये ते, तिच्या पाचवीलाच पुजलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. ते जन्मताच मॅडम बोला ना. तिच्या D9 पत्रिकेमध्ये पण गुरु आणि राहू प्रथम स्थानी येत आहे वृश्चिक राशीत, म्हणजे तो बरं. सारखा वारंवार चेंजेस देईल. पुन्हा शनी आणि रवीचा रवी द्वितीयात आहे धनु राशीत आणि बुधाच्या राशीत शनी आहे, म्हणजे हे एकमेकांना बघतात आहे. पुन्हा बुध तिच्या म्हणजे चेस्टचा जो त्रास आहे, बुध पंचमात आलेला आहे दशमस्थानी म्हणजे सिंह राशीत. त्याच्यामुळे पुन्हा हा इथे निगेटिव्ह दाखवतो ना चेस्टसाठी. बरोबर आणि बरोबर. तृतीय स्थानी झडपांच्या हर्षल आणि मंगळ येतो आहे तिच्या, तो पण दशमस्थानी येतो, म्हणजे हा केंद्र आहे. माझं हे चालू क्लास चालू. आणि चंद्र आणि शुक्राचा पुन्हा इकडे केंद्र योग येतो पंचमात आणि 11व्या स्थानात. D9 पण तिला सपोर्ट करत नाहीये, सपोर्ट करत नाहीये. हो. हा. आणि द्वितीयात म्हणजे सप्तमात केतू आहे, म्हणजे वृषभ राशीत.
त्याच्यामुळे बर हे कोणीच नव D9 मध्ये पण हिला सपोर्ट करत नाहीये. त्याच्यामुळे बर ह्यांनी जर ऑपरेशनचा जर डिसिजन घेतला तर ते खूप विचार करून करून शेवटी घेतील. पण त्याच्यातून मंगळ राहू असल्यामुळे तो पण सपोर्ट करणार नाही. राहू हा खर्च करवेल आणि मंगळ हा सपोर्ट करणार नाही असं मला वाटतंय. मॅडम त्रिशांश कुंडली आहे? नाही. मोबाईल वरती काढू शकतो ना. पण मुळातच नवमाश चंद्र कुंडली रवी पण असेल. लग्नेत आणि नवमाश लग्न असेल सगळं तरी बिघडलेलं आहे ना. नवमाश पण हो दाखवा. हो नवमाश कुंडली लावा कोमल मॅडम. कारण आणि कोमल ऑपरेशन मॅडम खूपच तुमचंही मत नाजूक सांगितलं तर बरं होईल. नाजूक स्थानी आहे ऑपरेशन. हो कोमल मॅडम नवमांशात पण गुरु तुमचंही मत सांगितलं तर नित्यांशात आहे, बरं राहू होईल. दीर्घांशात आहे. दिसत नाहीये का? दिसते ना? हा हा. दिसते. हो. नाही मी हो म्हटलं तुमचंही दिसते. मत ऐका सांगितलं ना तर बरं होईल. हा कुलकर्णी तो मॅडम, कारण तुम्ही म्हणजे डॉक्टरी आपण फील्ड मधले आहात. हा हा नाही नाही एक बरोबर. मिनिट. आता मॅडम आपण सगळी चर्चा मी ऐकलीये आणि हा तपस्वी मॅडम तुम्ही अष्टक वर्ग जास्त बघताय, तर मी ते बघत होते दुसऱ्या माझ्या हो मोबाईलवर, तर त्याच्यातनं पण हो आपण बघू शकतो ना, म्हणजे ह्याचं आता ऑपरेशन. अग्नितत्वात हा मुळात सूर्यच आहे प्रधान आलेला आहे. हम्म. पृथ्वी तत्वात पण चंद्रच प्रधान आलाय. होय होय. हा हो आणि म्हणजे ते जे बिघडलेले ग्रह आहेत. हा जलतत्वात एकच आहे गुरु, तो 14 अंशावर असला तरी एकच ग्रह आहे. तो एकच आणि आहे. वायू तत्वात बरोबर. शनी 27 म्हणजे तो आहे. म्हणजे हे जे हो बिघडलेले चारही ग्रह आहेत ते चारही ग्रह प्रधान आहेत. त्या म्हणजे त्यांचे तत्वाला इफेक्ट प्राधान्य देत तेवढे आहेत. हो देणारच. हा हो आणि आता दुसरी गोष्ट की मी आदान कुंडली काढली, म्हणजे 9 महिने 9 दिवस पूर्ण घेतले आणि ती बर काढली. तर परत वृश्चिक लग्नामध्येच येत आहे आणि बर रवी गुरु आणि बुध वृश्चिक लग्नात येतात. हं? शुक्र बर राहू ऐका ना, सप्तमात जात आहेत. हा तपस्वी मॅडम, आदान हा कुंडलीची हे सांगता का डेट तुम्ही जशी नाही काढली? नाही मला म्हणजे त्यातलं हे नाही, पण हा, आता नाही काढून असू का द्या ना. ठेवले की हा, सर बोलतील तर सरांना आपण ह्याच्यावर विचारू शकू की ओके. काही सर त्याच्यावरून सांगू शकतात का, कारण आपण परवा फक्त काढायलाच शिकलोय. हो हो हो. त्याच्यावरून हो आपण हो काही बाकी नाही जात. त्याच्यावरती पण विश्लेषण करायला एवढंच पण अजून कळतंय. नाही शिकलो. हा हा फक्त शनी पण स्वतःच्या राशीत कुंभेत आहे आणि मंगळ सिंहेत आहे. म्हणजे तिथे पण शनी मंगळ समोरासमोर आलेले आहेत आणि रवी गुरु बुध वृश्चिक राशीत आहेत आणि चंद्र आहे तो शनीच्या राशीत गेलेला आहे. चंद्र हर्षल आहे, म्हणजे आता हर्षल वगैरे आपण बघत नाही हो. पण मी काढून का ठेवली की सर जेव्हा बोलतील तर त्याच्यावरून काही सांगू शकतील का, हा हा. एवढ्यासाठी फक्त मी काढली, कारण त्यातून आपण काहीच सांगू शकत नाहीये. नाही आपण पण ऐका ना. हा हा नाही झालं का हा तुमचं बोलून? हा हो हो तपस्वी मॅडम. हो तर नाही आपण ह्या मॅडमने आपल्याला काय विचारलंय, म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय ना, की ऑपरेशन हो करायला हो हवं की नाही. आता आपण बरीच नको चर्चा झाली, पण मला असं हो म्हणायचं की अष्टक वर्गाच्या माध्यमातून आपण काही ठरवू शकतो का आपलं? मग ते आता हम्म. षष्ठ स्थान आणि हा. अष्टमाला किती, हो तर हो. मुळात षष्ठला फक्त 29 गुण आहेत, हा पण अष्टमाला पण 26 गुणच आहे 26 आहे. सर्वाधिकार. हा हा, हा आणि व्ययस्थानाला पण 24च गुण आहेत. हा. नाही, म्हणजे मॅडम ते जे आहे. पण 24 आपण हा ऐका ना, भिन्नाष्टक हा वापरून काही करता येईल का असं मी म्हणत होते. आता मॅडम भिन्नाष्टक मंगळाला किती गुण आहे? मंगळ सर्जरीचा कारक आहे ना. हा सर्जरीचा आहे हो ना, मग आता तिथे आपण जिथे मंगळ बसलाय म्हणजे ह्याच्यात ना तुळे, मग तुळे समजा भिन्नाष्टक बघितलं म्हणजे ह्याचं शुक्राचं, तर मग तिथे मंगळाने 6 मार्क दिले आहेत ना. एक मिनिट, हा मी ते हा हे काढते, हा, तुम्ही सर्वाष्टक अष्टक काढते. वर्ग हा काढा, मग हा भिन्नाष्टक काढा. आता सर्वाष्टक मध्ये आता मंगळ जो आहे, मूळ मंगळ जो बसलेला आहे हो तो तुळ राशीत बसलेला आहे. हो त्यामुळे तिथे मंगळाने 25. तुळेला 5 गुण दिलेले आहेत. हा सर्वाष्टकात. हो 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 बरोबर आहे. हा, त्यामुळे तिथे 5 गुण आहेत, म्हणजे ते मंगळाने गुण चांगले दिलेले आहेत. 6 हं. आहेत. हा आणि बुध शुक्र आहेत ते कन्येत आहेत. हा मग आता बुध सुद्धा कन्येमध्ये आहेत, ते 5 गुण आहेत. हा शुक्राने पण 5 गुण दिलेले आहेत. हा. म्हणजे हम्म, गुण चांगले आहेत हम्म, त्याच्यावर नाही. पण हे जर काढायचं असेल तर हम्म. हे कधी, म्हणजे प्रश्न कुंडली काढून की ज्या दिवशी ऑपरेशन करणार आहेत. रवीला किती गुण आहे? माहिती आहे मला 5 वाजताच कळेल. एक हा मिनिट. रवीला रवी सिंहेत रवीला आहे. हा रवीला सिंहेत 5 गुण आहेत, रवीला पण 5 गुण आहेत सिंहेत. 5 गुण आहे. हो हो. पण ही ज्या दिवशी ऑपरेशन जर ठरलं तर त्या दिवशीची
सर म्हणतात तशी प्रश्नकुंडली त्या दिवशीची काढून त्या दिवशी त्या ग्रहांना किती गुण असतील हा तसं हम्म. बघायचं. हे त्यावेळेला बघितल्यानंतर आपण काय ते ठरवू शकतो. हा पण म्हणजे समजा आता तरी हे चारही पाचही ग्रह हम्म, ज्या राशीत आहेत त्यांना तरी हे बऱ्यापैकी गुण चांगले आहेत. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे हम्म. 4 पेक्षा सगळ्यांना आणि चांगले गुण आहेत. नवतारा चक्र पण पाहावं लागेल ऑपरेशन साठी. हा ते पण ते तर हो आहे. त्यावेळेला आणि मग निर्णय बिननाटकात जाऊन घेतल्यानंतर त्या दिवशीचे तो हा निर्णय घेतल्यानंतरचा भाग आहे. घेतल्यानंतर हो. हा त्या हा दिवशीचा नंतरचा भाग प्रश्न आहे तो. काढावा. ठीक आहे चला. बरोबर. तृप्ती मॅडम मी एक सांगू का? हो हा सांगा ना मॅडम. हा मिथुन राशीचा गुरु आहे तो आता लग्नेशावर दृष्टी आहे. मग हा ह्याच्यात कर्क हो. राशीत गुरु येईल तेव्हा तो एकाच तत्वात येतील ना, शनी गुरु आणि मूळचा गुरु गुरु पाहिल गोचरीचा गुरु कर्क राशीत गुरु आल्यावर हो 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 एका तत्वात येतील. बरोबर आहे. हो हो फायदेशीर होईल का ऑपरेशन एकंदरीतच म्हणजे हेल्थच्या दृष्टीने सुधार पडेल का असं मला वाटतंय थोडं. म्हणजे आपण आता कसं निगेटिव्ह बोललो की आता पुढे अशी वाढ होईल हे होईल, पण हे जे गुरुचं भ्रमण होईल पुढे 3, 4, 5 मधनं हो ते तिला हो थोडस नाही का चांगलं जाणार. रवी गुरुचा जो योग होईल गोचर पण ते किती होईल फक्त किती काळ राहील ना मॅडम, तो पण महत्वाचा भाग आहे. कारण गुरु एकच वर्ष सपोर्ट करणार ना. कारण कसं मूळ मॅडम मी तिचं एक बोलू का? मूळची कुंडली बिघडलेलीच तात्पुरताच आहे. राहील ना ते. एकीने बोला ना कुंडली कोणी पण. बिघडली बोला एकेकाने बोला. हो मॅडम हा एक मूळची मिनिट. कुंडली बिघडलेलीच आहे. त्यामुळे हा तसंच थोडं ते म्हणजे पूर्ण ते हे होणार नाही. पण आता आपण कसं म्हणलं की आणखीन त्रास होईल, तर तिला थोडासा त्याच्यातनं रिलीफ आता ह्या 2-3 भ्रमणांमधनं मिळेल का? आणि ऑपरेशनही त्या दरम्यानच केलं तर एखाद वेळेस होऊ शकेल का? असा एक विचार माझ्या मनात आला, तो मी मांडला. नाही म्हणजे विचार तुमचा 4, बरोबर 5 आहे. 3, गुरु 4, 5 हे जे अतिचार होणार गुरुचं आहे प्रमाण आहे ना त्यावेळेला. आणि शनी स्तंभी होणार आहे पुढे चालून. आवाज बंद कर ना सगळ्यांना. मॅडम मी एक बोलू का? हो बोला ना. म्हणजे आपण जे आयुर्वेदायाप्रमाणे खरं म्हणजे बघायला नकोय, पण नकोय. हा आयुर्वेदायाप्रमाणे नाही बघितलं ते बरोबर हा आहे. तर सगळं म्हणजे चंद्र रवी लग्नेश लग्न सगळंच बिघडलेलं आहे. म्हणजे सगळंच बिघडलेलं आहे. हो हो म्हणजे जास्त काही आयुर्वेद नाहीये असं मला म्हणायचं. नाहीये. आणि हो हो ऑपरेशन करून पण खूप रिस्की आहे. रिस्की म्हणजे आहे. करेक्ट आहे. हा आयुर्वेद सुद्धा न महत्वाचा आहे केलेलं विचारात बरं. हो घेण्यासारखा. पण हो आपण म्हणजे मी पण ह्या दृष्टीने विचार नाही केला ऍक्च्युली. कारण मूळ कसं असतं, कुठलंही जेव्हा जातक आपल्याकडे येतो तेव्हा आपल्याला त्याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी दिसतात. नो डाऊट की आपल्याला दिसत नाही अशातला भाग नाही. पण हो त्यांच्या मूळ प्रश्नावरती जास्त फोकस करणं गरजेचं असतं. आणि त्यांच्या डोक्यामध्ये आता तेवढंच घेऊन ते आपल्याकडे आलेले असतात. आपण जर त्याच्या व्यतिरिक्त जास्त त्यांना काही सांगायला लागलो तर ते लक्षही देत नाहीत आणि त्यांना ते पटतही नाही बऱ्यापैकी. आणि नाही त्यांच्या पण डोक्यामध्ये सांगायचं नाही, फक्त सांगायचं की हा ऑपरेशन केलेलं हा रिस्की तेच होईल. की. तुम्ही शक्यतो जे काय आहे ते आयुष्य असं व्यवस्थित उपासना करा आणि त्यांनीच आयुर्वेदाची ट्रीटमेंट चालू आहे ते चालू ठेवा एवढं सांगायचं नाही का? बरोबर आहे. मी म्हणजे का म्हणजे उपासनेवरती जास्ती भर द्यायला पैशाचं पण सांगितलं. नुकसान होतं, हो हो आणखीन हो हो माणूस पण आपल्या हाताला लागत नाही म्हणजे असं बरोबर आहे. माझं होतं सजेशन असं. मी त्यांना सांगते तुम्हाला सगळ्यांना की मी त्यांना काय सांगितलं, मॅडम हे क्युअर होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. ऑपरेशन रिस्की आहे, हेही तितकंच खरं आहे. पण हिचं ही कंडिशन ही अशीच राहणार आहे. तुम्ही किती काळ सर्व्हाइव्ह करू शकणार आहात, तर ह्याच्यामध्ये तुम्ही घरच्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन तिच्या ऑपरेशनचा निर्णय जर घेणार असाल तर व्यवस्थित तुम्ही सेकंड ओपिनियन नव्हे थर्ड ओपिनियन घेऊन आणि जे डॉक्टर तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये शुअरिटी देऊ शकतात तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित कन्सल्ट करूनच मग हा निर्णय घ्या. तोपर्यंत हा निर्णय घेऊ नका. हे असं मी त्यांना सांगितलेलं आहे. आणि तेवढ्या वेळ काळामध्ये तिच्यावरती जे आयुर्वेदिक तुम्ही उपचार करणार आहात त्याच्यामध्ये तिच्या वजनावरती जास्त प्रमाणामध्ये फोकस करा की तिचं वजन कमी होईल, जेणेकरून तिला थोडंफार तरी हालचाल करून कमीत कमी तिच्या जे काही कंडिशन आता वाढलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तिला रिलीफ मिळेल. आणि कारण वजन जर वाढत राहिलं तर हे तिचे त्रास कमी होणारे नाहीयेत, हेही तितकंच सत्य आहे. तर पण हे मॅडम असं मी कुठलेही त्यांना डॉक्टर हा आजकाल ना हे सांगत नाहीत, व्यवस्थित सल्ला देत नाहीत. मी अनुभव घेतलाय नाही देते. स्वतः. माझ्या बरोबर आहे माझ्या बरोबर. बहिणीची मुलगी, सख्या बहिणीची मुलगी, हम्म. आम्ही म्हणत होतो की ऑपरेशन नको करायला, जे काय आहे ते व्यवस्थित तसं जे चाललंय ते चालू दे, पण त्यांनी सांगितलं हा नाही आता ह्या क्षणाला ऑपरेशन करायलाच पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांदा बरोबर आहे. ऑपरेशन ब्रेन ट्युमरचं. बरोबर आहे. आणि अच्छा. मागच्याच वर्षी एप्रिलमध्ये ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर 9 महिने ती बेड म्हणजे कोमामध्ये असल्यासारखीच होती. पैसा हम्म. इतका दीनानाथ
हॉस्पिटलमध्ये 25-30 लाख रुपये गेले आणि शेवटी ती नोव्हेंबरमध्ये गेली ती मुलगी. म्हणजे बरोबर आहे. आधी पण निदान हिच्या आईची व्याख्या बोलत तरी होती, बरोबर आहे. पण नंतर हा, बोलणं बंद, डोळ्यांची बंद दृष्टी गेली. झालं. म्हणजे असं नको व्हायला ना. म्हणून बरोबर मी आहे, म्हणजे बरोबर आहे. अनुभव आणि घेतलेला आहे असा. आणखीन एक डॉक्टर गोष्टी काही ह्या सांगत बाबती नाहीत बरोबर. बरोबर ह्या मुलीच्या बाबतीमध्ये आणखीन एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की हिला मध्यंतरी स्थळं यायला लागली होती लग्नासाठी. पण जेव्हा तिच्या घरच्यांनी ह्या गोष्टी कल्पना देणं त्या म्हणजे गरज आहे, कारण आपण हे असं लपवून तिचं लग्न नाही करू शकत आहे, कारण तिच्या शरीरावरती सुद्धा ह्या गोष्टी दिसतात तिच्या हो त्वचेच्या बरोबर. रंगामुळे. तर एक दोन जणांनी होल्ड वरती ठेवलं, पण ह्या मुलीनी स्पष्टपणे आईवडिलांना सांगितलं की मी लग्न करणार नाहीये. नाही, तुम्ही तो अतिशय ह्या योग्य निर्णय घेतला हो तिने, हो बरोबरच आहे. तुम्ही ह्या भानगडीमध्ये पडू नका म्हणून. कारण जसं जसं वय वाढतं कसं नातेवाईक म्हणायला सुरुवात करतात की तुम्ही अजून लग्न का नाही, लग्नाचं का नाही बघत आहात वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी येतात. नाही, पण पण तिने सगळ्यांना निक्षून परिस्थिती सांगितलेलं माहिती आहे. असते ना सगळी, आरोग्य माहिती असते, पण म्हणजे तरी तिचं हे सुद्धा लोक कसं हेल्थ. हल्ली ना सर आपले म्हणतात ना नातेवाईक हो ना, खरंच आहे, ते तरी आहे. ते तसंच पण आहे ते. दुर्लक्ष करायचं अशा वेळेला, मग काय. तर तिने तो निर्णय स्वतःहूनच घेतल्यामुळं तो एक चांगली गोष्ट झालेली आहे तिच्या बाबतीमध्ये की तिने स्वतःहून ती काही निर्णय घेते. आणि ती ज्या प्रकारचं शिक्षण घेतलेलं आहे तिने, एम-फार्म झालेली आहे ती एवढ्या सगळ्या त्रासातून जाऊन सुद्धा. हो त्यामुळे ना, म्हणजे तिलाही मेडिकली माहिती आहे की आपण आपली कसे आहोत हे तिला येस येस माहिती आहे, त्याची बरोबर तिला आहे. पूर्णपणे कल्पना आहे, पूर्णपणे कल्पना आहे तिला. आणि तिला आत्ता जेव्हा कोविड नंतर तिचं वजन वाढलेलं होतं, जेव्हा तिला न्यूमोनिया झालेला होता, तेव्हा तिला लिटरली टॉयलेटला सुद्धा त्रास व्हायचा जाताना. ती तिथे बसू सुद्धा शकत नव्हती, कारण किती झालं तरी इथे शरीरातली थोडी तरी एनर्जी कामी लागते. जेव्हा पुश करायचे असतं त्यावेळेला ते सुद्धा तिच्याकडून होत नव्हतं. पण जसं आयुर्वेदिक ट्रीटमेंट त्यांनी घ्यायला सुरुवात केली तसं त्याच्यामध्ये सुद्धा तिला हळूहळू थोडा फरक पडलाय. ती आता स्वतःच कमीत कमी तेवढी 4 पावलं चालून ती स्वतःच स्वतः तरी करू शकते आहे. ना मग तेच असं सांगायचं की शक्यतो ऑपरेशन म्हणजे काही, मला तरी वाटतं की डॉक्टर सल्ला व्यवस्थित देतच नाही. नाहीच देत आहे. पहिल्या वेळेलाही तेच झालं त्यांना ना. काहीच हे नसतं, कशाचं काही घेणं देणं नसतं. खरंच आहे. बरोबर आहे. त्यांनी ते फक्त सुरुवातीला सुद्धा जी अगदी लहान वर्षाची 1 वर्षाची होती त्यावेळेला त्यांनी जे काय ऑपरेशन तिचं करायला सांगितलं ते पूरक ऑपरेशन आहे असं म्हणाले. बीटी शंट नावाचं हा. ऑपरेशन आहे हो ते. हो. ते त्यांनी केलं तिचं ते. पण त्यावेळेला सांगितलं की ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं ऑपरेशन मेजर तिचं करावं लागू शकतं. त्यावेळी ती बरोबर व्यवस्थित होणार नाही हे त्यावेळी त्यांनी कल्पना दिलेली होती तिला. पण ते म्हणले की जोपर्यंत तिचं शिक्षण वगैरे पूर्ण होते, थोडीशी मोठी होतीये, तोपर्यंत तरी तुम्ही हे करू नका असं म्हणाले होते डॉक्टर. पण त्या ऑपरेशननी सुद्धा ज्या बीटी शंट ऑपरेशन केलं त्यांनी सुद्धा तिच्यामध्ये काहीही फरक पडला नाही, उलटा तिचा त्रास वाढतच गेला. कारण मुळातच पत्रिका सगळी हे झालेली आहे ना, सगळे ग्रह मॅडम, सगळीकडून. बिघडलेले हो आहेत लग्न सगळं. हो भावारंभी वृश्चिक नवमांश येतो तिचा. आणि पुन्हा तोच मंगळ पूर्णपणे बिघडलेला आहे. आणि आणि हो मंगळ बिघडलेला आहे. अष्टमेश पण आहे ना, लग्नेश पण आहे, त्यामुळे हे अष्टमेश पण सगळे आहे. तिला शारीरिक जे आणि त्रास लग्नेश होत आहेत. अष्टमेश होऊन बिघडलेला आहे तो. हा, तर हो हो लग्न म्हणजे लग्न भावारंभ आणि लग्नेश हा दोन्ही पण बिघडलेला आहे. पुन्हा शनी हो. पण बघा आता या नवमांश कुंडलीमध्ये शनी रवी शनी मिथुन तिथे राशीत सुद्धा. आलाय. हो हो हो. मिथुन राशीत आलेला आहे म्हणजे तो वेन्स श्रिंक करणार. होय बरोबर आहे. आणि पुन्हा शनी आणि मंगळाचा षडाष्टक इथे पण येतो. त्यामध्ये बसलाय शुक्र मध्ये, शुक्र आणि केतू. म्हणजे हे तिला जगूच देत नाहीये हे सगळे ग्रह. बरोबर आहे. कुठल्याच प्रकारची तिला स्वस्थता लाभू देत नाहीयेत. स्वतःला बोलत नाही. म्हणजे सगळे बरोबर. एकमेकांच्या ह्याच्यात ती झगडते आहे. कारण की तिचा रवी चांगला आहे. होय. ती रवी झगडते आहे, रवी स्वस्थानीच चांगला आहे. असल्यामुळे झगडते आहे. बरोबर आहे. ही हो, सुद्धा गोष्ट ते तेवढीच आहे विचारात त्याच्यामध्ये. घेतली पाहिजे. हो हो. रवी मॅडम चांगला असल्यामुळे ती इथे बरोबर. झगडू नये, पण ग्रह तिला साथ देत नाही आहे. देत नाहीयेत. हो. इथे नवमांशामध्ये जे लग्न आलं आहे हे मूळ कुंडलीच्या निधनांशाचं लग्न आलेलं आहे. त्यामुळे इथे आरोग्याचे प्रॉब्लेम इथे पुन्हा एकदा कन्फर्म करते आणि तेही लॉंग टर्म. अच्छा बरं. जसं लग्न कुंडलीमध्ये लग्न भावारंभी षष्टेश आलाय आणि तो हम्म. उच्चीचा झालेला आहे. उच्चीचा हो उच्चीचा आहे. हो हो तो हो. तो मुळातच एक आपण म्हणतो 6, 8, 12चे स्वामी हे पॉवरफुल नसावे. तर तिथे नसावेत. हो. षष्टेश उच्चीचा झालाय आणि तो लग्न भावारंभी आलाय. म्हणजे आजार तर हिला होणार हे 100 आणि 101% नक्की आहे. पण नवमांश कुंडलीमध्ये जे लग्न आलंय ते निधनांशाचं आलंय पा. अष्टमाचं लग्न आलेलं आहे. म्हणजे इथे तर दीर्घ मुदतीचे आजार दाखवतोय. बरं. ते हम्म बरे हम्म. न होणारे दाखवतोय. त्यामुळे ऑपरेशन केलं काय नाही केलं काय हिला नाही त्रास केलं काय.
त्रास काही हिचा कमी होणार नाहीये हिच्या हे मला पाठीमागचा सुटणार नाहीये त्रास. हो, हा हे मला कन्फर्म दिसतंय. तुम्ही बोला आता याच्यावर. बरोबर. नाही, बरोबर आहे, तुमचं मत अगदी बरोबर आहे. त्रास कमी होणार नाहीत हे फारच क्लिअर आहे. आणि आपण रवीला सगळ्यात महत्व इथं दिलं पाहिजे, आरोग्याच्या कारकला. नमस्ते आता मॅडम, मी बोलू का? हो, बोला ना मॅडम, मी तुमची केव्हाची वाट बघते. नाही, सगळे आपापले सगळ्यांना पण चान्स भेटला पाहिजे ना. हो हो, बोला ना. हा, आता तुम्ही जे डिस्क्रिप्शन सांगितलं त्याप्रमाणे बरचसं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मलाही त्या झाल्या. परत सरोज मॅडमनी सांगितलं आणि अजून हो. कवठेकर मॅडम, असे बरेच जणांनी खूप छान मुद्दे ते मांडलेच आहे. पण अजून काही मुद्दे असे मला मांडावेसे वाटले की इथे लग्न बर. पापांश मध्ये गेले, बरोबर ना? हो हा, तर लग्न पापांश हो, मध्ये ते तर काही मी चुकलं सांगितलं तर होतं मला पण सांगा, पापांशामध्ये आहे कारण हो म्हणून. हो हे हो हो नवांश हो वगैरे आता लिहिलेले असतात. तर हो लग्न पापांश मध्ये जर गेलं तर एक तर जातक स्वतः तरी एकतर ते आचरण करतो किंवा हो इतरांच्या काही म्हणजे काही असे जे असतात पापपुण्य याच्या प्रकारामध्ये, तर त्यामुळे हं, देखील हा त्रास होतो. आता हा जर विचार केला तर आता आपल्याला प्रेझेंट लाईफ जे तुम्ही मांडलं ते आम्हाला दिसतंय, बरोबर. पण हं, आता ह्याच्या हं, पलीकडे जाऊन आपण कोण पाहणार? तर मग आपण ह्या कुंडलीच्या द्वारे आपल्याला असं पाहता येतं की इथे लग्नात केतू आहे, तो शनी हो दृष्टीत तर आहेच, पण त्याचबरोबर हा लग्नेश जो आहे तो मंगळ आहे, तो सप्तमात बसलाय आणि तो राहू बरोबर बसलाय. आणि बरोबर. हा राहू बरोबर आहे, त्याच्यामुळे हा पूर्व कर्माच्या कुठल्या ना कुठल्या ह्याच्यातला निश्चितच कुठेतरी त्रासदायक आहे हे जाणवतं. कारण याला पूरक गोष्ट मला अजून जाणवली की पंचम हं, आणि भाग्यस्थान या दोन हं. गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या पूर्व संचित म्हणजे आपले पास दाखवतो, पॉझिटिव्ह किंवा संचित दाखवतो. निगेटिव्ह. हो हा, हो तर म्हणजे हे माझ्या वाचनात आहे, मला एक्झॅक्टली हो कन्फर्म हो, नाही, नाही पण नाही, मी एक मी पण मानते वाचलंय ते. असं. मी पण हो, मानते ते पंचम स्थानावरून संचित बघतातच. हो. एक्झॅक्टली. तर इथं हं, पंचमेश तर पंचमात आहे, ही चांगली गोष्ट आहे, म्हणून हं. तिला काही गोष्टींच्या बाबतीत सपोर्ट पण भेटला. पण इथे बरोबर आहे. भाग्यस्थान जे आपण आहे पाहतोय तर तो भाग्येश हा वृश्चिकेत अष्टमात गेला आणि वृश्चिकेत गेला हो म्हणजे भाग्येशाचा वेळ झाला इथे. ठीक हो आहे, म्हणजे भाग्येशाचा इथे वेळ झालाय, म्हणजे लग्नेशाचा पॉइंट आपल्याला क्लिअर झाला. लग्नेश मंगळ जो आहे तो तिथे डिस्टर्ब झाला, ते क्लिअर झालं. बरोबर त्याच्यानंतर बरोबर. इथे आपण जो चतुर्थ स्थानाचा म्हणजे आता इथे जे तुम्ही म्हटला की हृदयाच्या संदर्भातला जो प्रॉब्लेम आहे, तर तो हं, इथे शनी दृष्टीत सिंह राशी इथे पडलेली आहे. इथे हो रवी जरी इथे स्वराशीचा जरी असला तरी शनीच्या दृष्टीमध्ये तो एक आहे, तो एक त्रासदायक पाठ आहे. त्यानंतर मायग्रेनचा त्रास होतो. तर आपण हं. मायग्रेनचा हा मेष ह्याच्यावरनं आपलं डोकं आपलं स्वतः आपण डोकं. ह्या हो गोष्टी तिथे पाहतो. तर तिथे बरोबर केतू बसलाय आणि मंगळ लग्नेश मंगळ राहू बरोबर असून तो तिथे दृष्टीत आहे, त्यामुळे तिथं त्या संदर्भातला त्रास तर होणारच आहे. हा बरोबर. जातक हेल्थ पॉईंट ऑफ व्ह्यू सातत्याने काही ना काहीतरी त्रासामध्ये आहे. आता जसं आपण इथे बघितलं की शनीची दृष्टी लग्नावर आहे, पंचमावर आहे आणि गुरुवर आहे, म्हणजे हो रवी गुरु लग्न हे सगळेच अफेक्टेड झाले. याच्या आधी पण ह्याचं डिस्कशन झालं. पण हो त्याचबरोबर चतुर्थेश चंद्र जो आहे तर तो कालबिंदू म्हणून आलेला आहे धनस्थानामध्ये, मगाशी सरोज मॅडमनी पण सांगितलं असेल तो, तर तो हो कालबिंदू हो मॅडम. धनस्थानात आला. आणि हा चंद्र जो हं, आहे तो दिसताना जरी वृषभेचा दिसला तरी तो चंडांश मध्ये आलेला आहे, म्हणजे तो तिला हवं तसं जे सुखाच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथं अडचणी क्रिएट करतो. भलेही षष्टामध्ये चंद्रांश होतं. हं, षष्टीत उच्चीचा आहे, 2 6 10 राशीमध्ये ग्रह आहेत, त्यामुळे हिला जॉब मिळाला आणि पंचम स्थान हो चांगलं आहे त्यामुळे शिक्षण वगैरे होऊन ती जॉब शिक्षण करते हे झालं. जरी झालं. हो, हो पण हो डबल हो मार्केश मेष लग्नाला शुक्र हा डबल मार्केश आहे आणि हा डबल मार्केश इथे षष्टातच बसलेला आहे आणि षष्टात तो त्या बुधाच्या सोबत आहे. आता हिच्या स्किनच्या संदर्भात तुम्ही एक प्रॉब्लेम सांगितला, तर तो हो. आपण स्किनच्या संदर्भातले विचार करत असताना सुद्धा बुधाचा विचार होतो. तर हा बुध बुधाचा हा होतो डबल मार्केश हो बरोबर पण बसलेला आहे, त्यामुळे तो त्रासदायक बरोबर. आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आता म्हटलं की तुम्ही ऑपरेशन आणि हे न ते, ठीक आहे, आपण हं. सगळ्यांनी प्रत्येकाला जगण्याचा आणि त्या गोष्टीच्या त्या पॉईंट ऑफ व्ह्यू अधिकार तर आहेच. तर अधिकार नक्कीच आहे. हो काहीतरी आपण तो करायचा, आपण कोणाकडनं तो हिरावून घेऊ शकत नाही. पण माझ्या बरोबर. एक पाहण्यात वाचनात आणि ऐकण्यात असं काही ज्येष्ठ कनिष्ठ या ह्याच्यातून असं आलेलं आहे की जेव्हा मॅडम केतू लग्नी येतो किंवा आजूबाजूला तुम्ही नक्की ऑब्झर्व करा, एकतर म्हणजे मुळातच एक आध्यात्मिकता एक अशी वृत्ती असते त्यांची किंवा ते स्वतःला असे डिटॅच ठेवतात, हे एक पाहायला मिळतं कुठल्या ना कुठल्या अँगलनी एका पर्टिक्युलर एज मध्ये म्हणा किंवा हं. सातत्याने आधीपासूनच कधी कधी असे काही इम्पॅक्ट पडत असतात की इतरांना ज्या काही गोष्टी मिळतात त्या त्यांना त्या काही गोष्टींच्या बाबतीत कमी प्रमाणात भेटतात. तर त्याचं एक वंचित रिझन राहतात असं ते. हो
हो. ज्या सुखासाठी लग्नस्थान म्हणजे आपण स्वतःला जे काय मिळावं म्हणजे सगळ्याच गोष्टी आपलं शिक्षण, करिअर बरोबर. किंवा लग्न, संतती ह्या गोष्टी न मिळत असताना दिसतात. तर त्याच्या मागचं एक रिझन असतं. आता इथं तसंही लग्नाच्या बरोबर राहू आहेच. म्हणजे इथे काही ना हो काही तरी म्हणतो की पूर्व या ह्याच्याप्रमाणे काही तो दोष आलेला आहे. तर तो दोष तो लागू पडतोच. पण त्याचबरोबर केतू जेव्हा तिथे येतो, तर तेव्हा ती व्यक्ती अशी डिटॅच झाल्यासारखी होते त्या सुखांच्या ह्याच्यातून. त्याला आलेल्या ऑब्स्ट्रक्शनमुळे मग ते हेल्थ इश्यू आहे इथे या पत्रिकेत दिसतंय ते. तर ते त्याप्रमाणे ते दिसतं. आणि ते ती जी सर्वच सुखाच्या बाबतीत सुद्धा मॅडम आपण हे म्हणू शकतो की केतू तुम्हाला बऱ्यापैकी खडतर आयुष्य जगायला लावतो. खडतर आयुष्य म्हणजे इन द सेन्स की तुम्ही एक्झॅक्टली जसं तो तुम्हाला म्हणलात नाही की एकटं आता ठेवतो. एकटं ठेवतो तुम्हाला तो हा सुख कुठलीच प्रकारची मिळवू देत नाही. तो डिटॅच करतो. वैराग्य हा बरोबर. त्याग एक्झॅक्टली करायला एक्झॅक्टली. लावतो. हा तर हो सॅक्रिफाईस हो करायला हो हो लावतो. आणि हा केतू काय करतो मॅम की हा केतू ऍक्च्युली असं म्हणू नये पण आता ठीक आहे आपण एक थर्ड पर्सन म्हणून ही पत्रिका पाहतोय म्हणून आपण ते एक जे पाहू शकतो असे इथे की हा हा केतू जे आहे तो ऑलरेडी सगळं घेऊन म्हणजे सगळं भोगून आलेला असतो. म्हणजे ती सुख बरोबर जी काही आहे आणि बरोबर आहे आता तो बरोबर आहे एका डिटॅचमेंटच्याच ह्याला आणि जी परिस्थिती दिसतीये त्या ह्याच्यामध्ये तेच आहे सगळं हेच दिसते. पण मग आता त्यांनी अपेक्षा किंवा काही होप सगळे हे करावेत का? कारण जन्म देणारा पण तोच आणि मृत्यू देणारा पण तोच आहे. पण आपण तोच हा आहे मधला हो पिरियड जगत असतो. मग त्या हो केसमध्ये इथे जशी दवा काही जे काही ही करणार आहेत म्हणजे ऑपरेशनच्या भानगडीत न पडलेलंच बेटर. कारण जो रवी आहे तो शनिदृष्टीत आहे. हो मंगळ जो ऑपरेशनचा कारक आहे तो देखील इथे राहू दृष्टीत आहे. लग्नात ही हो केतू आहे. गुरु सुद्धा अफेक्ट झालाय. कसं हो सक्सेस भेटेल याचा विचार करण्याचीच गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि केतू खरं असं आहे असल्यामुळे त्या व्यक्तीला ती सुख मिळतच नाही. मग अशा वेळेस मग इथं जसं तुम्ही रवीची उपासना सांगितलं तसं मला एक सजेशन होतं की इथे हं, भाग्यशाची पण उपासना सांगणं गरजेचे आहे. आणि अजून एक बरोबर चांगली एक आहे की मी हं, ती स्वतः पण म्हणजे बऱ्याच लोकांच्या बाबतीत ती अनुभवली आहे स्वतः पण अनुभवली हं, आहे की तिला हं, रात्री झोपताना म्हणजे हं, या जन्मात किंवा मागच्या कुठल्याही जन्मामध्ये अगदी रात्री ती हं, फायनली झोपणार तर त्यावेळेस तिला एक हं, प्रे सांगायची की माझ्याकडनं कळत नकळत डायरेक्टली इनडायरेक्टली मी कधी कोणाला दुखावलेलं असतं किंवा हं. कुणी मला दुखावलं तर मी कोणाला दुखावलं असेल तर मी त्यांची क्षमा मागते आणि कुणी मला क्षमा दुखावलं मागते असेल तर मी त्यांनाही क्षमा करते ग्रॅटिट्यूड आणि हो 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 हा म्हणजे सगळ्या गोष्टींना ग्रॅटिट्यूड देणं हे ती ज्या हो दिवशी सुरू करेल त्या बर दिवशी म्हणजे त्या 21 दिवस तर सलग करायचंय तिला ते चुकवायचं नाहीये तिला काही अनुभव पण येतील आणि हं. त्याच्यानंतर तिला ती सवय होईल आणि ही प्रे न चुकता चांगला दिवस असू दे वाईट दिवस असू दे ही प्रे करायची निश्चितच मला वाटतं काहीतरी ओके मी तिच्या सांगेन लाईफमध्ये ते ह्याचे changes होतील. हो येस. मॅडम. सांगेन मी नक्कीच खूप सांगेन मॅडम पोद्दार मॅडम खूप छान तुम्ही विवेचन केलं आणि खूप सुंदर हे केलं छान खूपच मॅडम पण म्हणजे मला वाचलेला खूप भावलं याचा तुमचं. खूप थँक्यू मॅडम फायदा थँक्यू. होतो. आणि मॅडम अशा ते ही जो नेहमीच केतू मुद्दे आहे केअर सुदच मांडतात नेहमी त्या म्हणजे छान करावीच मांडलं खरं पोदार मॅडम म्हणजे. हा जो केतू आहे ना हा शनी मंगळाने बिघडलेला परत दोन्हीची हो दृष्टी आहे त्याच्यावर होय आणि लग्न भावारंभी बुधेंचा त्रास झाला असं. बरोबर आणि मायग्रेनचा जो त्रास कोणीतरी बुधावरून पण म्हटलं पण त्याच्यापेक्षाही जास्त मंगळ जास्त अफेक्टेड आहे त्याच्यामुळे तिला त्रास होतो मायग्रेनचा हा कारण हा डोकं मंगळाची हा दृष्टी आहे ना त्याच्या राशीवर आणि केतूवर हो आणि हो 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 शनीची हो पण आहे हो तिथे शनीची पण आहे ना आणि बुध बरोबर आहे पण लग्न भावारंभी आहे होय त्यामुळे मॅडम हिला बुधासाठी ना विष्णू सहस्त्रनाम रोज ऐकायला सांगा. नाही म्हणता आलं तरी चालेल पण विष्णू सहस्त्रनाम रोज जर ऐकलं तर खूप फरक बर पडतो. बर सांगते मी चालेल सूर्य उपासनेमध्ये मॅडम गायत्री मंत्राची पण उपासना सांगितली जाते ज्याच्यामुळे लंग्स कॅपॅसिटी हो पण वाढतं ऑक्सिजन घेण्याचं प्रमाण वाढतं. हो 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 तिला आयुर्वेदिक आणि योगा हे दोन्ही पण आहे आणि अंबिका योग कुटीरचं योगा फ्री मध्येच आहे त्यामुळे तिने जर हो ते हो आणि बरोबर आहे आणि पोद्दार मॅडमनी सुद्धा गुरुची भाजी भाग्यशाची उपासना सांगितली ऍक्च्युली त्यांचे कोणतरी गुरु आहेत जे त्यांच्या कुटुंबाचे आहेत त्यांच्या थ्रू सुद्धा त्यांनी उपासना चालू केलेली आहे ऑलरेडी पोद्दार मॅडम तर त्याचाही परिणाम त्यांना हळूहळू दिसतो आहे कारण घरातले सगळेच त्यांनी सांगितल्याप्रमाणे उपासना करतात आता ते कोण आहेत गुरु त्यांचे ते कौटुंबिक पूर्वापासून चालत आलेले कोणतरी आहेत तर त्यांचं अच्छा त्यांनी चालू केलेलं आहे त्यामुळे त्या म्हणल्या आम्ही त्यांचंच करतो आम्ही त्याच्यापेक्षा वेगळं शक्यतो नाही करणार आहोत असं त्यांनी मला सांगितलं नाही चालेल ना आणि त्यांनी पोद्दार त्यांचं केलं हा मॅडमनी तरी जो प्रभाव मंत्र हे सांगितलं ना रात्री जे प्रार्थना हा करायची आहे. ग्रॅटिट्यूड द्यायला हो हा हो हा तर त्यांनी ते त्याच्यामुळे ना जे सगळं पूर्वसंच म्हणजे जे काही दोष असतात ना खरं सगळे पूर्वसंचित हळूहळू जे निघून घेऊन आले जातात आणि त्याचा खूप बरोबर फायदा होतो. मी पण खूप वर्षापासून करते म्हणजे
नाही, मी हे नक्की सांगेन, हो आठवणीने मी हो नोट डाऊन केलंय. थँक्यू फॉर मॅडम दॅट आणि मॅडम. अजून एक ते एक आहे. मिनिट का मॅडम. केपी मध्ये सांगितलेलं आहे ही प्रार्थना. मॅडम बरोबर. अजून एक उपाय आहे. जानकी तृप्ती मॅडम जानकी मला मॅडमने त्याच्यातली सांगितलंय ना. प्रार्थना सांगा ना. हा. हॅलो, मॅडम कधी कधी जानकी हॅलो मॅडम मॅडम जे एकदा ह्याचं प्रार्थना योगाचं सांगा ना. सांगितलंय ना, त्या हो, योग योगाचे कुटीर. कारण त्या स्वतः शिक्षिका आहे जानकी मॅडम, आणि योगाचा हो त्यांचा हो अभ्यास भरपूर आहे. हो, तर जानकी मॅडमने सांगितलेलं तू सांग त्यांना पण हो हो, योगाचं. सांगते सांगते. हो, योग कुटीरमध्ये त्यापैकी बसत असतात. ब्लड रिलेटेड काय आहेत का ह्याच्यामध्ये योगामध्ये आसनं ऍक्च्युली वगैरे किंवा आपला ऑक्सिजन सप्लाय झाला तरच आपले म्हणजे ब्लडचे जे काही प्रॉब्लेम असतात ते निघून जातात. त्यामुळे निघून तो अनुलोम जातात. वगैरे? कॅपॅसिटी हो. वाढवण्यासाठी आपली म्हणजे ओके. फुफ्फुसांची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी गायत्री मंत्र तुम्ही स्वतःहून जो बोलता त्याचे हा. व्हायब्रेशन्स आणि ओंकार जेव्हा करता त्याचे व्हायब्रेशन्सने तुमचं रक्त शुद्ध होत जातं. तुमची जी आता बरोबर. मायग्रेन वगैरे ऍसिडिटी हा अगदी नॉर्मल प्रॉब्लेम आहे, पण तो इतका पुढे अति होऊन जातो की त्याच्यामुळे मग नंतर बीपी आणि नंतर मग किडनी आणि मग नंतर हार्ट फेल्युअर पर्यंत जातं. त्यामुळे अच्छा. आपण इतकं ओके. इग्नोर करतो की आपल्याला मायग्रेन आहे, पित्त आहे, ठीक आहे, पण ह्या बेसिक गोष्टी म्हणजे वात, कफ आणि पित्त हे जर बॅलन्स करण्यासाठीच आपल्याला योग करायचा आहे. आणि तो फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे अंबिका योग कुटीरच्या निकम गुरुजींनी हे सगळं स्वतःवर स्वतःच्या फॅमिलीवर अनुभव करून मग नंतरच लोकांना दिलेलं आहे. त्यामुळे आज इतक्या ब्रांचेस ऑल ओव्हर इंडिया आणि फॉरेनमध्ये पण चालतात आणि एकदम सक्सेसफुल म्हणजे ती आज भारतातली पहिली म्हणजे संस्था आहे जी विदाऊट म्हणजे पैसे घेता लोकांना आरोग्य देण्याचं काम करते. त्यामुळे जानकी आपण मॅडम तिथे ज्या वारके नक्कीच मॅडम होत्या ना नक्कीच त्या, सांगेन मी त्यांना. हॅलो स्वतः जानकी मॅडम पण योग प्रशिक्षिका आहेत हा. जानकी हो का? मॅडम अच्छा. हो. तिथे ज्या वारके मॅडम होत्या त्या अमेरिकेत पण क्लासेस घेतात. हो, वारके मॅडम तर म्हणजे तिथे आम्ही पण त्यांच्याकडेच शिकलोय ना अंबिका योग हा, मी पण कुटीरमध्ये मी पण मी ठाण्याला असताना मी सुद्धा शिकले त्यांच्याचकडे. हो हो हो. मॅडम आणि अजून एक बोलू का? आपण बोला ना. राहू पितरांचा वगैरे विचार करत असतो, तर तिला दक्षिण दिशेला तोंड करून पितरांची क्षमा मागायला लावा. त्यांनी पण खूप बर फरक पडेल. बर बर, चालेल, सांगते मी. सर आहेत का? नमस्कार सर. हा बोला. नमस्ते. बोला मॅडम. हा बोला मॅडम. सर, आता आम्ही कुलकर्णी चर्चा मॅडम केली, पण आता तुम्ही कुलकर्णी सांगा मॅडम मी सर एक सांगू का? याच्यामध्ये. हो, बोला ना, बोला बोला दमाले हा, मॅडम. तर शिव उपासनाही हिला चालेल, म्हणजे राहू केतू आहेत ना. राहू केतूसाठी हो. हा, तर शिव उपासनेनी पण म्हणजे फरक पडेल असं. बर, चालेल. नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते. हा, फारच तर सुंदर. चर्चा तुम्ही ऐकली असेल. आता आम्ही कुठे नाही, म्हणजे फारच मी सुंदर. काही नाही चुकले नाही असेल तर सांगा नाही सर. नाही नाही नाही, काही आवडेल मला चुकलेलं ते. नाही. बघा कसं आहे की मॅडम, ह्या विश्वामध्ये आता तुम्ही एवढे हुशार झालेले आहात, तर पहिला एक तो आनंद फार महत्वाचा आहे. कारण का की एवढी हुशारी एवढ्या लहानपणी मिळत नाही. आम्ही वयाच्या 60 नंतर काहीतरी ज्योतिषामध्ये प्रगती केली, पण आज तुम्ही जे करत आहात तर ते अतिशय उत्तम आहे आणि वाखाणण्यासारखं आहे. इत्यादी सर्व लोकांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल पण त्यांचे आभार, त्यांना धन्यवाद. आणि अतिशय चांगला अभ्यास आहे असं मी म्हणेन. म्हणजे सगळ्यांनी जो काही अभ्यास केलाय तो फुकट गेलेला नाही, तर असं माझं हो मत आहे. सर, म्हणून त्या ठिकाणी नक्कीच आहे तुम्ही सर. जे काही आता जसं की तुमचा हा जो ग्रुप आहे, तर महिलांचाच ग्रुप आहे आणि महिलाच तिथे निवेदन करतात आणि प्रश्न पण विचारतायत. दुसरी गोष्ट कथाकथन पण करतायत. एक चांगली गोष्ट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला प्राधान्य मिळावं, तुम्हाला उच्च शिक्षण मिळावं, अभ्यास चांगला व्हावा, हाच एकमेव हेतू होता. बाकी काही हेतू नाही. त्याच्यामध्ये दरवेळेला आपण हा जो काही शनिवारचा क्लास आहे हा फक्त विद्यार्थ्यांच्या मतासाठी आहे आणि त्यांना चांगल्यापैकी हिंमत यावी किंवा त्यांची जी काही कल्पना आहे ते विचार त्यांना मिळावे किंवा त्यांनी तिथे सांगावे, हाच एक हेतू आहे. तर अतिशय सुंदर सांगितलं तुम्ही, त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद मानतो, आभार करतो आणि तुम्हाला सर, चांगलं तुम्ही यश मिळेल. सांगा ना ह्या कुंडली बाबत तुमचं थोडंसं मत आम्हाला नाही, ऐकायला आता आवडेल नाही, सर. असं असं नाही मॅडम. आता तुम्ही कथन केलेलं आहे, उत्तम आहे. ह्याच्यामध्ये सगळं आलं. त्याच्यामध्ये मी ऑब्स्टकल करणं चांगली गोष्ट नाही. सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत.
आता आपण एका रूटने चाललेलो आहोत. आता याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा वेळ काढूपणा केलेला नाही तुम्ही, आणि सगळ्या बरोबर लोकांनी आहे. जी हो. मतमतांतर मांडलेली आहेत त्याच्यामध्ये अतिशय चांगलं सगळ्यांना कळलं असेल असं मला वाटतं. त्याच्यामध्ये उगाच काही टाइमपास झालाय, हा बघा तो बघा ते हे बघा ते बघा, तसं काही झालेलं नाही. म्हणजे सगळं बघा बघा करून असा प्रॉब्लेम तयार होतो की शेवटी आपल्याला आकाशातच बघावं लागतं. तर कुंडली जाते बादला, पण तरी सुद्धा अतिशय उत्तम तुम्ही निवेदन केलेलं आहे आणि छान अभ्यास आहे तुमचा. त्याच्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचा अभ्यास आहे, कोणाचा नाही असं हो नाही. सर, मी आता जसं सगळ्यांचे सर, तुमच्या समक्ष सर सगळ्यांची मी आभारी आहे की सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला. कोऑपरेट केलंय. त्यांची मतं सुद्धा येस, खूप छान येस, पद्धतीने मांडली. मग येस, त्याच्यामध्ये येस. सगळ्याच आला, मी आता एकाच कोणाचं असं विशेष नाव घेणार नाही कारण सगळ्यांनीच खूप छान नाही, छान सांगितलेलं छान. आहे. बरोबर. पोद्दार मॅडमनी खूप त्याच्यामध्ये मुद्देसूद विषय मांडले आणि बाकीच्यांनी सुद्धा खूप छान. फक्त आज हळदरकर मॅडम काही बोललेल्या नाहीयेत, त्या कदाचित आहेत की नाहीत काही माहिती नाहीये. तर त्यांनी आहेत. त्यांचं मत मांडावं आहे असं मी मी त्यांना सांगेन. हा. आहे मी आणि मी ऐकतही होते. फक्त हा. एवढंच होतं की मला ना चटकन इथे मांडली ना की मला सूक्ष्मांश काढता येत नाही, अष्टक वर्ग अच्छा. बघता येत नाही. त्यामुळे मी बर बर. त्याच्यात नाही तोंड हे नाही घातलं, बोलले नाही. पण आपण जी पहिल्यापासून जी कुंडली मांडली त्याच्यात चंद्र शनीचा प्रतियोग, केतू लग्नी, राहू मंगळ सप्तम स्थानी, गुरु भाग्येशाच्या व्ययात, तिसरं स्थान हे हृदयाचं झडप दाखवणारं किंवा हे दाखवणारं. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या पायरी पायरीने क्लिअर होत गेल्या आणि प्रत्येकाने आपलं मत मांडलं. तुम्ही त्या केसचा सखोल अभ्यास केलेला होता, त्यामुळे सगळ्या बोलत असताना मध्येच बोलणं हे मला उचित वाटलं नाही आणि सगळी चर्चा बरोबर चालू होती. त्याच्यात वेगळा मुद्दा काही मांडावा असं मला जाणवलं नाही, म्हणून मी बोलले नाही. पण मी सगळी चर्चा तुमची खूप छान ऐकली आणि तुमचं सलग सातत्याने चाललेली बॅटिंग अगदी व्यवस्थित झाली आणि सगळ्यांनी तुमचं निवेदन जे केलं किंवा डायग्नोसिस तुम्ही जे केलं ते योग्य बरोबर झालं. किंवा तुमचं कौतुक आहेच आणि जास्त धन्यवाद मी असं म्हणेन की सरांनी इतक्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या शिकवल्या त्याच्यात ही जी आपल्याला सरावासाठी संधी उपलब्ध करून दिली, त्या सरावातून बरेच विद्यार्थी बोलतायत आणि आपापली मतं मांडून फलितापर्यंत अचूक जाण्याचा प्रयत्न करतायत. या सगळ्याचं क्रेडिट पुन्हा सरांकडेच जातं आणि अर्थातच. ते पुन्हा त्या वर्गाच्या शेवटी जसं संकलन करताना प्रत्येकाच्या पदरी झुकतं माप टाकतात, ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. तेव्हा पुन्हा होय होय. एकदा सगळ्या सहकारी विद्यार्थिनी, तुम्ही स्वतः, कुबल मॅडम आणि सर, या सगळ्यांचे मी आभार मानते. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. कसं आहे की आज जर समजा ह्या सगळ्यांचा अभ्यास जो आहे तो पाहून माझ्या मनाला समाधान वाटलं हा की निश्चितच मी शिकवलेलं फुकट गेलेलं नाही. नाही याचं नाही सर. आजच्या आजचा जो शास्त्रीचा रिझल्ट आला आहे हा त्याच्यावर असं दुःख वाटतंय की एकेका विद्यालयामध्ये फक्त 3-3, 2-2 लोकच पास झालेले आहेत. मग एवढा 2 वर्ष फुकट घालवून जर पास होणार नसतील तर त्या शास्त्रीय परीक्षेला काय अर्थ आहे? मग त्यापेक्षा मी म्हणेन की हे उत्तम प्रवचन तुम्ही करत आहात तर ते शास्त्रीच्या पेक्षाही महान आहे, असं मी स्पष्ट मत आहे माझं. तुम्हाला वाईट वाटलं तर हरकत नाही, पण तरी सुद्धा शास्त्रीचा रिपोर्ट माझ्याकडे आला, तो मी पाठवला बऱ्याच लोकांना. त्याच्यामध्ये मी माझ्याकडे शिकलेल्या एक मॅडम आहेत, त्या प्रथम आलेल्या आहेत त्याच्यामध्ये, आणि त्यांना सांगितलं होतं की मुंबईला अभ्यासक्रम घ्या, आणि त्या तिथे आल्या. काही काही ठिकाणी नावाजलेले लोक जे आहेत, 6 माणसं परीक्षेला बसल्यात, 2 माणसं निवडून आलेली आहेत, म्हणजे उत्तीर्ण झालेले आहेत. आणि काही काही लोकांना फक्त संधी दिले की तुम्ही पास म्हणून, म्हणजे प्रथम क्रमांक बिलकुल नाही. तर त्यापेक्षा तुम्ही अत्यंत चांगली प्रगती केलेली आहे, त्याच्यामध्ये आनंद आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, महागड्या क्लासला कधीही फसू नका, फसू नका, फसू सर, नका, फसू नका. याच्याबद्दलच एक मला सांगायचं आहे की आता थोड्या वेळापूर्वी म्हणजे साधारण 5च्या दरम्यान माझ्याकडे तिघी बहिणी आल्या होत्या. त्यातली एकीने पोस्टल कोर्स केलेला आहे ज्योतिषशास्त्राचा. तो हा. तुम्हाला माहिती आहे सर कोणाचा आहे तो?
तर त्या सुद्धा आज माझ्याकडे पत्रिका त्यांच्या मुलांची घेऊन आल्या होत्या, त्यांच्या दोन्ही बहिणी घेऊन आल्या होत्या, घरच्यांच्या बऱ्याचशा पत्रिका. तर जवळजवळ त्या 7 वाजेपर्यंत इथेच होत्या त्यांनी. आणि त्या म्हणल्या, त्यांनी मान्य केले की ज्या प्रकारचा तुमचा अभ्यास आहे त्या प्रकारचा माझा अभ्यास झालेला नाहीये. हे त्या जाताना त्या म्हणून गेल्या सर. पोस्टल कोर्स केल्यानंतर त्यांना जो काही अनुभव आला म्हणा किंवा काय, तर त्याबद्दल त्या त्या असं म्हणाल्या सर. ठीक आहे. पण चांगली प्रगती आहे सगळ्यांची, सगळ्यांनी तर मी प्रश्न एक उत्तर सेकंद केले बोलू. ना. हा बोला बोला हा. मॅडम. आता बघा सर, आता आपण बऱ्याचशा म्हणजे आज पण पत्रिकेमध्ये अष्टक वर्ग घेतलं, सूक्ष्मांश घेतले, आणखी एक दोन पद्धती ऍड झाल्या. पण मी स्वतः पत्रिका बघताना म्हणजे आता ह्याच्याबाबत विचार नाही केलेला, पण पत्रिका बघताना आपण पंचपक्षीय हा विषय खूप चांगल्या पद्धतीने स्वीकारलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण असे वेगवेगळे विषय घेतले सर, की उबड असेल तर आपण व्यवसायाशी किंवा आपल्याला लक्ष्मी किती कोणत्या घरामध्ये आहे, बरोबर. कावळा असेल तर कष्ट कोणत्या भावामधून आपल्याला मिळणार आहेत. येस येस. हा, असे आपण सगळ्या पक्षांचं पाहिलं आणि हो त्याच्या हो. गिधाड या पक्षाचं आपण वेगळं वैशिष्ट्य पाहिलेलं आहे. तेव्हा हम्म. जेव्हा असं व्यवसायात फायदा होईल का किंवा नोकरीमध्ये कष्ट पडतील का, तब्येतीविषयी आपल्याला काही वेगळं अनुभव जन्मस्थ ह्याच्यामुळे मिळेल का, याच्यासाठी ती सुद्धा कुंडली थोडीशी झाकून पाहावी. तर नक्की त्याच्यातून नक्की सुद्धा आपल्याला थोडासा क्लू मिळून जातो. कारण मी नक्की नक्की. अलीकडे ती पण कुंडली थोडीशी बघते. कारण व्हेरी गुड. जेव्हा आपल्या आणि सरांनी आता जे नव्याने आपल्याला हे काय ते सगळे हे शिकवलेत ना, प्रत्येक भावामध्ये 108 150 एक 5 नाडी. केरळम चंद्रकला चंद्र नाडी. हा. चंद्रकला नाडी. तर चंद्रकला नाडीमध्ये सुद्धा मॅडम तुम्हाला जेव्हा असं आता कसं झालं की त्या जातकाचं ऑपरेशन करावं की नाही, तर सगळ्यात जन्म होताना तिला कोणती नाडी मिळालेली आहे, ती नाडी सुद्धा तुम्हाला उपासना कोणाची करायला हवी आणि कोणत्या प्रकारचे त्रास या मुलीला जन्म घेतानाही घेऊन आलेली आहे याच्याविषयी आपल्याला हे मिळतं. आणि आता हिचा शनीच मुळात लाभस्थानात आहे आणि लाभस्थानातून तो व्यक्तिमत्व, पंचम स्थान आणि अष्टम स्थान इथे बघतोय. म्हणजे ती कर्मच जन्म होताना तिची कर्मच ही आहेत की तिला अष्टम स्थानाविषयी भरपूर कष्ट सोसायचे आहेत, पंचम स्थानाविषयी पण तिला हे करायचंय, जगडायचंय आणि तनुस्थानाविषयी सुद्धा तिला चांगल्या पद्धतीने कष्ट उठवायचे. हे ती कर्म घेऊनच आलेली आहे. तेव्हा त्याच्यावर तुम्हाला पंचपक्षी सुद्धा थोडासा प्रकाश टाकू शकते. तेव्हा जेवढ्या पद्धती दिल्यात त्याच्यावर एकावर डिपेंड न राहता एखादा छोटासा विषय आपल्याला मुळापर्यंत खोदायचा असेल तेव्हा मात्र यांचा जरूर विचार व्हायला हवा. नक्की नक्की नक्की. फार फार आभारी आहे नक्कीच तुमचं. नक्कीच आहे सर. येस येस, व्हेरी फाईन. आणि आता कुबल मॅडम समारोप करतील. कुबल मॅडम जरा व्यवस्थित एकदम छान पैकी. आता काय छान सर, सगळ्यांनी एवढं छान तरी पण हॅलो सुरुवात कर. कोण बोलतोय? हॅलो हॅलो बोला बोला, हॅलो. गोडके सर बोलतायत. हा हा एक मिनिट मॅडम, मला एक थोडस बोलायचंय, बोलू का? बोला ना. हॅलो. बोला बोलता. बोला हो, बोला. आता इथं राहू, मंगळ, राहू, शनी, चंद्र हे सगळे जर बिघडलेले दिसतात, त्याच्यावर शिव उपासना सगळ्यात मोठं औषध आहे, म्हणजे माझ्या दृष्टीने सांगतोय मी. आणि जर त्या मुलीने शंकराची उपासना केली, महामृत्युंजयाचा जप केला आणि एका गडव्यामध्ये 5 रुद्राक्ष टाकून जर त्याचं पाणी पित राहिली, तर तिचे बरेचसे प्रॉब्लेम कमी होऊ शकतात. म्हणजे डोक्याचे वगैरे किंवा रक्ताचे वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी, चांगले रिझल्ट मिळतात त्याचे, असं एक मला वाटतंय. ते मॅडमनी जर त्यांना सुचवलं तर त्याचा बरा होईल. कारण शेवटी महाकाळ आहे आणि मृत्यूवर तोच विजय देऊ शकतो. बरोबर आहे सर एवढं तुमचं. ठीक आहे. बरोबर आहे. सांगेन सांगेन, मी निश्चितच सांगेन सर त्यांना, निश्चित सांगेन. हो, रुद्राक्षाच्या पाण्याचं मॅडम सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे का ते अभिमंत्रित झालेलं पाणी हा ते तांब्याच्या गडव्यामध्ये, म्हणजे मंगळाचे दोष जातात
हो. आणि ते पाणी 24 तासानंतर अर्ध करायचं, परत हा. अर्ध भरून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये बर 5 ते 6 मोठे मोठे रुद्राक्ष टाकायचे. आणि बर ते जर रुद्राक्ष जल घेतलं तर तिथे डोक्याचे प्रश्न मिटतील, रक्ताचे प्रश्न मिटतील, आणि बर मृत्युंजयाचा जप केला तर तिचं येणारं संकट कमी होईल. बर बर सांगेन मी सर, आणि निश्चित आणि एक सांगेन सांगू तुमचं का मी तृप्ती मॅडम? हा बोला ना. हिला मायग्रेनचा खूप त्रास आहे ना. हो हो हो. तर काय करायचं आता मंगळासाठी म्हणजे रात्री झोपताना लाल स्केच पेननी कपाळावरती संपूर्ण एक 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 आकडा म्हणजे वन वन मंगळाचा लाल रंग हा आणि हा. एक आकडा आहे ना, हम्म तर तो हम्म. रात्री झोपताना रोज काढायचा. उभ्या रेषा बर म्हणजे सगळ्या एक एकचा आकडा, म्हणजे खूप बर कमी बर. होईल तो त्रास. तेवढंच सांगा. दुसऱ्या ओके. दिवशी सकाळी तर धुतलं जातं आंघोळ केल्यावरती, परत रात्री झोपताना बरोबर आहे. काढायचं. हा बर हा बर बर एवढं बघा सांगते सांगते. सांगून म्हणजे. हो 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 निश्चितच सांगेन, निश्चितच सांगेन. हो चांगले उपाय सुचवले तर आपल्याला काय कोणाचं तरी भलं होईल. होण्याशी हो ना. मतलब हा. आहे आपल्याला. आणि हो ह्याच्यात आणि काही नुकसान काही नाहीये, नाही नुकसान का? काही नाहीये. हो हो नाहीये. हो हो. हो नाही हो आणि सोपे उपाय आहेत हे. हो आणि जसं आपलं सर विना मोबदला काही सगळं शिकवतात, तसं हे कुठले खर्च न करणारे उपाय आहेत हे. त्यामुळे निश्चितच हो. आणि तेवढेच प्रभावी आहेत. तर मी सगळे त्यांना सांगेन, आता जे जे सगळ्यांनी सांगितले ते सगळे त्यांना करायला सांगेन मी. सगळे सांगेन. तर थँक्यू सर, खूप सगळ्यांनी छान सपोर्ट केला सर. त्यामुळे कुंडली छान सोडवली गेली. आणि धन्यवाद सगळ्यांना. कोबल मॅडम, कोबल मॅडम. होय होय, बोलतीये, ते बोलत होते ना. तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार आणि नमस्ते. इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आता आपल्या घोडके सगळ्यांनी सगळं तर छान बोललंच आहे, नो डाऊट. पण इथे मुळातच अष्टमात गुरु आहे आणि तो शनी दृष्ट आहे आणि तो शनीच्या नक्षत्रात पण आहे. तर आता आपले घोडके सर म्हणाले ना शिव उपासना, तर त्याला मी पण सपोर्ट देते. एक तर उपासनेला का सपोर्ट, कारण इथे पंचमेश हा रवी पंचमातच आहे, तर आपण तिथून मंत्रविद्या, उपासना, योग असं पण बघतो ना सर, बरोबर आहे ना. आणि हा हा जो गुरु आहे ना, तो शंकुरा ह्या नाडीत बसलेला आहे. आपण नाडीप्रमाणे हे केलं तर मग तिथे त्यावेळेस पण तुम्ही सांगितलं की म्हणजे हे लोक शिवभक्त असतातच, आणि शिव उपासना म्हणजे केल्याने म्हणजे आपल्याला बराच फरक पडेल असं मला पण सर वाटतंय. म्हणजे तुम्ही पण बघा. बाकी तर सगळ्यांनी खूप म्हणजे छान सांगितलंच आहे. आता हा लग्नेशच मुळात बिघडलाय राहूमुळे. त्याच्यानंतर हा बुध पण लग्न भावारंभी आलेला आहे, आणि तो बुध पण तसे मज्जासंस्थेचे, मेंदूचे असे विकार देतोच ना. आणि हे तृतीय स्थान पण आपण तिथून झडप बघतो, तर तिथे पण म्हणजे त्याचा पण म्हणजे स्वामी बुध तर तो पण बिघडलेलाच आहे ना. आणि शनीची मुळात दृष्टी लग्नावर जिथे म्हणजे आपला केतूच बसलेला आहे, म्हणजे शनी केतू हा पण आपण एक प्रकारचा म्हणजे चांगला योग नाही मानत ना. आणि ह्याची मंगळाची पण दृष्टी धनस्थानावर आहे. कुलकर्णी मॅडम ऐका, तृप्ती कुलकर्णी, तर हो हो तिथे हो डोळ्याचे हो पण त्रास म्हणालात ना, तर त्यामुळे हो पण हो. आहे ना शक्यता बरीचशी, बरोबर आहे ना. बरोबर आहे बरोबर हा. आहे. तर आता अजून सर मी जास्त नाही बोलेल, कारण सगळे इतके सुंदर बोलले, मी अक्षरशः भांबावून गेले. आणि त्यातल्या त्यात पोद्दार मॅडम, तुम्ही नंतर म्हणजे त्या नंतरच बोलतात, पण म्हणजे असं काय म्हणायचं, एक एक नाही सांगितलं त्यांनी, अगदी प्रथम स्थानापासून सगळं घेऊन म्हणजे असं व्यवस्थितच सर सांगितलंय, जे मला अक्षरशः इतकं छान वाटतंय. म्हणजे कारण ह्या तृप्ती मॅडम झाल्या, सरोज मॅडम, पोद्दार, ह्या तशा अजून वयाने खूप लहान आहेत, आणि एवढ्या लहान वयात तुम्हाला सरांचं एवढं छान मार्गदर्शन मिळालं. आता आम्हाला पण मिळतंय, पण आमच्या आणि तुमच्या वयात तसा खूप फरक आहे ना. तुम्हाला एवढ्या, तर तुम्ही म्हणजे ही सरांची काय यशोधारा काय म्हणायचं, हे पुढे चालवायचं, हे काम तुमच्यावरच सगळ्यांवर आहे. आणि नक्की अतिशय नक्की मॅडम. हो, आणि खूपच छान, म्हणजे तुम्ही ओके सगळेच जण थँक्यू. अतिशय छान अभ्यास करताय. म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हेने अष्टक वर्ग झालं, त्याच्यानंतर हे आपल्या सरोज मॅडमनी म्हणजे मी पण काढले होते, पण त्या बोलल्या छानच वाटलं मला. ते काय म्हणायचं, ते काळ आणि ते बिंदू, ते आमचा आशीर्वाद आहे सगळ्यांना. नाही नाही, माझा काही नाही छायागृह छाया छायाग्रहांचं छान लावलं. आणि अगदी सगळं म्हणजे सगळ्यांनीच अतिशय उत्तम, सूक्ष्मांशाचा पण तुम्ही सगळ्यांनी उपयोग केला, त्याच्यानंतर दृष्टींचा पण केला, आणि असं भावारंभी ग्रह आले तर काय होतं त्याचं पण केलं.
तर सर हो. म्हणजे हे सगळं आणि कुबल मॅडम डोळ्याचा त्रास म्हणजे तिच्या विकनेसमुळं तिला डोळ्याला हो अंधारी हो येते हो आहे. हो ना हो ना हम्म. हा, ह्याला विकनेस आहे तेवढाच कारणीभूत आहे 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 मॅडम. आहे ना आहे ना. हो हो आणि हो हे गुरु कसं ओबेसिटी म्हटल्यावर आपोआपच कोलेस्टेरॉल वाढणं आलं, मग ते हार्ट हो हो कॅन्सर, हे हे असं एकात एक, मग उच्च एकात रक्तदाब एक. पण हो, होऊ शकतो, सगळंच म्हणजे होणार ना. आणि मग त्या बरोबर. हार्टचे त्रास सुरूच होणार. आणि सगळ्यात सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं ना तिच्या त्या म्हणजे तुम्ही जवनिका शब्द, पण मला तो मराठी शब्द नव्हता, नाही, आर्टरी त्याला मध्ये, आर्टरीज हा आर्टरीज तर म्हणतात. हो. तोच हं. म्हणजे त्याच बिघडल्या ना, की ते शुद्ध हो आणि अशुद्ध रक्त जर एकत्रच झालं तर त्या शरीरात हो, स्वास्थ्य कसं मिळणार, नाहीच मिळणार ना. आणि बरोबर आहे. मला तरी असं स्वतःला वाटतं की तिने हे मंत्र आणि आपल्या जानकी मॅडमनी योगा सांगितलं ना, योगा म्हणजे अतिशय उत्तम आहे. की योगा हो, आता ती त्या कितपत करू शकतील, पण ट्राय करायला काहीच हरकत नाही ना. आणि त्याच्यात बरोबर आहे. जर आणखीन एक हा गोष्ट हा हा माझ्याकडून सुटली सांगायची अशी, हा 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 की किडनी फिल्टरेशनचं काम करते, बरोबर आहे. होय होय आणि होय इथं तुळ राशीमध्ये मंगळ राहू आहेत. हो 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 त्यामुळे इथे फिल्ट्रेशन वरती सुद्धा त्याचा परिणाम होतोय, ते व्यवस्थित होत नसणार आहे. नाही नाही हा नाही ही बरोबर. माझी आणि शंका आहे. आता तुम्ही त्या आणि फील्ड मधले त्याच्या आहात पुढे तर तुम्ही ऐका ते ना, जास्त अजून मी क्लिअर सांगू सांगते, शकाल. ते हा. फिल्ट्रेशन नाही होत त्यामुळे काय होतं की जे आपण म्हणतो ना अशुद्ध पदार्थ बाहेर काढण्याचं जे हो, काम आहे ना, ते पण नाही, ते तिच्या शरीरात तसेच राहतात ना, बरोबर. राहत आहेत. हो हा, मग हो, त्याच्यामुळेच मग हे सगळं कोलेस्ट्रॉल वाढणं काय, मग नंतर हळूहळू उच्च रक्तदाब काय, किंवा त्याच्यातनं हार्टचे त्रास काय, हे होणार ना. हा, बरोबर ते बरोबर. फिल्ट्रेशन तर खूप महत्वाचं आहे. किडनी महत्वाचं आहे. मुळात हो, सगळ्यात महत्वाची आहे ना, म्हणजे सगळे अशुद्ध म्हणजे काय म्हणायचं विषारी पदार्थ बाहेर हे बरोबर आहे. टाकतात. बरोबर बरोबर. म्हणजे खूप एकात एक गुंता. आणि हा हे गुंतागुंती आहे. सगळं म्हणजे पूर्व संचित किंवा त्यांनी जे पूर्वी करून आलं त्याचं पण हे परिणाम आहे. कारण आपल्याला ते कुठल्या ना कुठल्या ह्याने भोगाव्याच लागतात ना, आयदर आर्थिक, आयदर मानसिक, आयदर शारीरिक. असं तर हे म्हणजे जे आपलं पूर्वीचं आहे, काय म्हणायचं निगेटिव्ह कर्म म्हणा किंवा काय, तर ते अशा रूपाने त्याची परतफेड तर होतेच ना. हम्म. बरोबर तर बरोबर. अतिशय मला अतिशय सरांना उत्तम एक मिनिट, क्लास मला झाला. सरांना मॅडम एक मिनिट हा हा सॉरी. बोला बोला मला बोला बोला. सरांना एक विचारायचं की आपण विकनेस जो बघतो तो नेमका कोणत्या ग्रहाशी रिलेटेड आहे? विकनेस विकनेस हा जो आहे ना मॅडम, हा हा मंगळ जर कमकुवत असेल तर हा माणसाचं शारीरिक जे बळ आहे ते कमकुवत होतं, अच्छा, ऊर्जा कमी म्हणजे होते. एनर्जी. रवी आणि एनर्जी. हा मंगळाकडे तुम्हाला जगण्याची जी महत्वाकांक्षा म्हणा, उमेद एनर्जी म्हणा, उमेद. शरीरामध्ये जो काही सर्क्युलेशन आहे, हम्म. ब्लड सर्क्युलेशन, ती स्फूर्ती आहे, ही सगळी मंगळाकडे आहे. ओके ओके. म्हणून वाहिन्या ह्या सगळ्या मंगळाकडे आहेत. मंगळाकडे. बरोबर. हो, आलं लक्षात सर. थँक्यू सर. सर अतिशय उत्तम क्लास झाला. कुलकर्णी मॅडम तुमचे छान. पण आभार. आणि आता कुलकर्णी मॅडमचे आभार पहिला. हो माझं हो काय त्यांनी नाही. हो अहो सर, त्यांनी आभार वगैरे काही नाही सर. ऍक्च्युली कुबल मॅडम, झालं कसं, काल मी तुम्हाला पत्रिका पाठवली आणि त्याच्यानंतर मला याच्यामध्ये डीप मध्ये मला वेळच मिळाला नाहीये. आता सर जेव्हा तुमचा दुपारी फोन आला त्यावेळी माझ्याकडे क्लायंट बसलेले होते आणि माझी ऑलरेडी बाकीची कामं जी चालू आहेत त्याच्यामध्ये मला ह्याच्यामध्ये जास्ती खोलात जायला मला वावच मिळाला नाही. त्याच्यामुळे म्हणून मी बाकीच्यांना, मी सरोजला पण तेवढ्यासाठी सांगितलं की काही गोष्टी तू इथं नमूद कर म्हणून. आणि तिनं त्या प्रकारे केले आणि बाकी सगळ्यांनी सुद्धा खूप छान मुद्दे मांडले. त्यामुळे माझ्या ह्याचं काही श्रेय वगैरे नाहीये. त्यामुळे हे सगळ्यांचं श्रेय की त्यांनी सगळ्यांनी मला ही पत्रिका आणखीन चांगल्या पद्धतीने सोडवायला मदत केली. तुमचे धन्यवाद पण धन्यवाद. आभार. आणि आता सरांचे पुढच्या पण वेळेला कोण घेणार आहे तर हा, अगोदर कळवणे. तुमच्यासाठी हा क्लास आहे हे लक्षात आणि ठेवणे. सर तुमचे पण खूप आभार. कारण हा सराव क्लास लावल्यामुळं कसं सगळ्यांचाच अजून कॉन्फिडन्स वाढतोय. आणि हाऊ टू रीड म्हणजे येस, हॉरोस्कोप हे पण खूप छान, म्हणजे तुम्ही तर शिकवलंच आहे नो डाऊट, पण आता अजून अजून खोलात म्हणजे जाता येते. तर सर थँक्यू. बरोबर. जे कोटी धन्यवाद कोटी आभार, धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद वंदन. धन्यवाद. थँक्यू. अभिनंदन तृप्ती आणि सरांचे धन्यवाद. येस. धन्यवाद, थँक्यू सर. सगळ्यांचे थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू ऑल. सरांना नमस्कार आभारी पुन्हा आहे एकदा सर. वंदन. धन्यवाद सर. तुमच्यामुळेच हे शक्य होतंय नमस्कार. सर. नाही नाही, खूप आणखी बरंच धन्यवाद काही सर. करायचं आहे आपल्याला, तुम्ही चिंता करू नका. ज्योतिषमध्ये हो सर. तुमच्यासाठी आणि लोक क्रांती आणणार. एक मिनिट. हा, आता पुढच्या वेळेस पोद्दार मॅडम किंवा सरोज शिंदे मॅडमने पत्रिका वाचन घ्यावं असं मला वाटते बघा. हा हो पोद्दार मॅडम, मॅडम, घेणार घेणार. कोण, हा कोण येईल पोद्दार पोद्दार? मॅडम.
नाही हो या सर, बोला सर. तुम्ही जरा थोडंसं लीडर घ्या पुढच्या वेळेला. हो सर, चालेल चालेल. थँक्यू सर. हो पत्रिका नक्की. पाठवा, मला पाठवा, कुबल मॅडमला पाठवा. ऐका ना सर, शिंदे आणि मॅडम घेतायत तुमच्यासाठी म्हणतायत ना, सरोज शिंदे बोला. मॅडम त्या घेतात तर घेऊ दे ना आधी, मग मी नाही, पुढच्या ठीक आहे वेळेला सरोज घेईन. मॅडम, तुम्ही घेतलं ऐका तरी ना, चालेल, काय कोणी प्रॉब्लेम घ्या, नाही. फक्त पत्रिका सरांना आणि मला पाठवा जरा, म्हणजे 1-2 दिवस तरी अगोदर पाठवा. चालेल, नक्की. चला, हो येस मॅडम. मॅडम. थँक्यू सर. थँक्यू गॉड थँक्यू ब्लेस सर. यू. थँक्यू मॅडम. ऑल द बेस्ट. पोद्दार मॅडम तुम्ही घ्या नेक्स्ट सॅटर्डेला त्याच्या पुढे. हा ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे. ज्या बरं कोणाला चालेल. घ्यायचं त्यांनी घ्या. हा, थँक्यू. हो वेलकम. थँक्यू.